नमस्कार. मिरज विद्यार्थी संघाच्या आजच्या या 98व्या व्याख्यानमालेतलं तिसरं पुष्प आज इथं सादर होते. सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाचे वक्ते श्री प्रमोद करजगी यांचं तसंच जमलेल्या आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाला प्रमोद करजगी हे मूळचे मिरजेचे आहेत. बऱ्याच वर्षांना ते मिरजेत आलेत, त्यामुळे त्यांचा काही मित्रपरिवार आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या मित्रपरिवारामध्ये काही नावं जी मला माहीत आहेत त्याप्रमाणे श्री सुरेश कुलकर्णी, डॉक्टर उदय कुलकर्णी, श्री चंद्रकांत लेले हे त्यांचे मित्रपरिवार देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला ॲडिशनल SP श्री तुषार पाटील हे येत आहेत. त्यांचंही आपण या निमित्तानं स्वागत करूया. आणि आजचं व्याख्यान पुष्प तिसरं हे कैलासवासी पा. ल. महाबळ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व्याख्यान आहे. आणि आजच्या व्याख्यानाकरता श्री प्रमोद करजगी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला माहिती आहे गेले 2 दिवस आपण एक मोठे व्यक्तिमत्व सयाजीराव गायकवाड यांच्याविषयी व्याख्यान ऐकत होतो. आज थोडंसं आपण त्याच्याही आधीच्या शतकात जाणार आहोत. म्हणजे साधारणतः 18व्या शतकामध्ये मराठेशाहीचे जे आपण म्हणतो एक वैभवाचा काळ होता मराठेशाहीचा. मराठेशाहीनं अगदी उत्तर भारतामध्ये आक्रमण करून वेगवेगळ्या ठिकाणी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. तर या मराठेशाहीच्या या देदीप्यमान कालखंडामधले जे काही मुख्य सरदार होते त्यातलं शिंदे घराणं एक मोठं घराणं होतं. म्हणजे शिंदे घराणं हे मूळचं सातारा जिल्ह्यातल्या कणेरखेड गावचं. राणोजी शिंदे हे मुख्य, आणि त्यानंतर त्यांच्या पिढीमधले माजी शिंदे असतील, जनकोजी शिंदे असतील, दत्तजी शिंदे हे सगळे सरदार होते. यांनी 18व्या शतकामध्ये अगदी आपण म्हणतो उत्तर भारतामध्ये ठिकठिकाणी मोहिमा करून राज्य स्थापन केलं. 1761मधलं जे पानिपतचं युद्ध झालं त्या पानिपतच्या युद्धामध्ये देखील या सर्व सरदारांचा सहभाग होता. त्यातले काही तिथे धारातीर्थी पडले. या सर्व सरदारांमधलं एक महत्त्वाचं नाव जे आहे ते माजी शिंदेंचं आहे. माजी शिंदे पण पानिपतच्या युद्धामध्ये सहभागी होते. तिथनं जखमी होऊन परत आले. परत आल्यानंतर परत ते उत्तर भारतामध्ये गेले. त्यांनी ठिकठिकाणी स्वाऱ्या केल्या आणि आपल्याला माहिती आहे की त्यांना ग्वाल्हेर संस्थानकी दिली आणि नंतर त्यांनी ग्वाल्हेरच्या संस्थानचा कारभार यशस्वीपणे केला. आजही ग्वाल्हेर परिसरामध्ये आपल्याला शिंदे घराण्याच्या साम्राज्याच्या त्यांचा जो किल्ला, त्यांची म्युझियम्स, विविध खुणा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. तर माजी शिंदेंनी नंतरच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या बरोबर देखील काही लढाया केल्या. म्हणजे मला वाटतं वडगावची लढाई, त्यानंतर सालबाईचा तह, असे काही त्यांच्या कारकिर्दीमधले काही महत्त्वाच्या घटना आहेत. तर असं एक मराठीशाहीतलं उत्तुंग व्यक्तिमत्व माजी शिंदे होते. पुण्याला आपण जर गेलात तर पुण्याजवळ वानवडी येथे माजी शिंदेंचं स्मृतिस्थान आहे. त्याला माजी शिंदेंची छत्री असं म्हटलं जातं. तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल माजी शिंदेंचं हे स्मृतिस्थान पुण्याजवळ वानवडी येथे आहे. तर ह्या सगळ्या इतिहासाचा आढावा घेण्याकरता आज आपल्याकडं एक अतिशय अभ्यासक व्यक्ती आलेले आहेत आणि मला खूप आनंद होतो त्यांचं स्वागत करताना. कारण ते श्री प्रमोद करजगी हे मूळचे मिरजेमधले आहेत. त्यांचं माध्यमिक शिक्षण मिरजमध्ये झालेलं आहे. मिरज हायस्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. मला वाटतं 1971 साली ते SSC बोर्डामध्ये, त्यावेळी 11वी जी होती त्या 11वीच्या SSC बोर्डामध्ये विशेष प्रावीण्यासह बोर्डात आलेले असे ते प्रमोद करजगी आहेत. 18 नंबर
रुपीज पवार आणि त्यावेळी जी प्रावीण्य यादी असायची त्या प्रावीण्य यादीमध्ये प्रमोद करजगी होते आणि मिरज हायस्कूलनंतर त्यांनी मग विलिंग्डन कॉलेजमध्ये 2 वर्ष केल्यानंतर खरगपूर IIT ते बीटेक एरोनॉटिक्स असं त्यांचं शिक्षण झालं. बीटेक एरोनॉटिक्स झाल्यानंतर काही काळ ते HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये कार्यरत होते. त्यानंतर TCSमध्ये ते बरीच वर्ष काम करत होते. पुण्यामध्ये होते. TCSमध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये प्रोजेक्ट्समध्ये त्यांचा TCSच्या माध्यमातून सहभाग होता. हे सगळं करत असताना त्यांची मूळची जी इतिहासाची आवड, इतिहासाचं प्रेम, इतिहासाचा अभ्यास करण्याची जिद्द ही त्यांना काही स्वस्त बसू देत नव्हती. त्यामुळे ते त्या दृष्टीनेही बरंच हालचाल करत होते. पुणे इथं भारत इतिहास संशोधक मंडळ एक जी संस्था आहे, अगदी म्हणजे मोडी लिपी शिकण्यापासून मला वाटतं त्यांनी सुरुवात केली आणि त्या माध्यमातून सगळी कागदपत्र हुडणं म्हणजे काढणं, त्याचा अभ्यास करणं आणि मराठीशाही विशेषतः 18व्या शतकातले जे मराठीशाहीतले जे मुख्य सरदार होते म्हणजे माजी शिंदे असतील, नाना फडणवीस असतील, यांच्यावर त्यांनी खूप अभ्यास केला, खूप संशोधन केलं. बराच काळ ते मला वाटतं फेसबुकवर लेख लिहित होते. त्यानंतर या सगळ्या लेखांचं आणि माजी शिंदेंच्यावर एक पुस्तक प्रकाशित करावं असं हे झाल्यानंतर नुकतंच मला वाटतं 2023 फेब्रुवारी माजी शिंदेंचा पुण्यतिथीच्या दिवशी त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. आज जे पुस्तक आपल्याकडं त्यांनी इथं आणलेलं आहे. धन्यवाद प्रमोदजी. मी आपणाला विनंती करते की आपण आपल्या विषयाला सुरुवात करा. माझं नाव प्रमोद करजगी, माझी ओळख करून देण्यात आलेलीच आहे. माझ्यासाठी भाग्याचा हा दिवस आहे, कारण 55 किंवा त्याच्याहून जास्त वर्षापूर्वी ह्या पटांगणामध्ये हाफ चड्डी घालून ज्यांनी भाषणं ऐकली होती त्याला आज इथं वक्ता म्हणून बोलवण्यात आलं आहे. हे मला तर वाटतं हे गेल्या जन्मीचं काहीतरी पुण्य असलं पाहिजे, त्याशिवाय ही घटना घडणं अशक्यच आहे. आणि त्या निमित्ताने मला माझे 11वीतले ते सोनेरी दिवस आठवतात की ज्यावेळी मिरज मार्केटमध्ये बोर्ड लागला होता की ह्या 3 विद्यार्थ्यांचा पहिल्या 50मध्ये नंबर आला आणि त्यात सगळ्यात खालचं नाव माझं होतं, पण जी वरची 2 नावं होती त्यामध्ये सुरेश शंकर कुलकर्णी म्हणून आहेत, ते इथं उपस्थित आहेत. जरा हात वर कराल का कुलकर्णी? तर यांचा नंबर 8वा होता आणि माझ्यावरचे दुसरे एक क्लासमेट डॉक्टर फडणीस, ते किल्ल्यामध्ये राहायचे, आता त्यांनी पुण्याला शिफ्ट केलं. पुण्याला ते राहतात, काही कारणानिमित्त ते येऊ शकले नाहीत, तर त्यांची पण आठवण आल्याशिवाय राहत नाही. आणि या सर्वांच्या मागं जी आम्हाला प्रेरणा होती, जे आम्हाला गायडन्स मिळालं त्या मिरज हायस्कूलमधल्या सगळ्या शिक्षकांचं, आणि त्यांचंही नाव घेतल्याशिवाय मला पुढं जावंसं वाटत नाही. आणि त्यामध्ये बोडस सर, परचुरे सर, नंतर इथंच वाटवे गल्लीत राहणारे कुंटे सर, नंतर आतल्या बाजूला मी फोटो बघितला ते दाते सर, अशी कित्येक नावं अशा वेळी आठवतात. आणि या गुरुजनांना वंदन करूनच आज आपण आपल्या कार्यक्रमाला पुढे सुरुवात करू. मित्रांनो, 18वं शतक, जसं कुलकर्णी सरांनी सांगितलं, हे मराठ्यांचं शतक होतं. हिंदुस्थानचा जो 18व्या शतकाचा इतिहास आहे तो म्हणजे मराठ्यांचा इतिहास आहे, इतकं क्लिअर होतं. तुम्हाला कल्पना नाही की मराठ्यांचं जेव्हा दसऱ्यानंतरचं शिलंगणाला मराठी बाहेर पडायचे त्यावेळी संपूर्ण हिंदुस्थानभर एक प्रकारचं उत्सुकता असायची, एक प्रकारचं उदासीन असायचं की ही माणसं आता कुणीकडे जाणार आहेत, ही आता उत्तरेकडं त्यांची मोहीम असणार आहे का दक्षिणेकडे असणार आहे का ते पूर्वेकडे जाऊन निजामावर हल्ला करणार आहेत. तर ह्या सर्वांची सगळ्यांच्या मनामध्ये धाकधूक असायची, एवढा मराठ्यांचा दरारा होता. तर दसऱ्यानंतर
ही त्यांची पत्रापत्री किंवा व्यवहार चालू राहायचा की आज त्यांची मराठ्यांची ही बैठक झाली, ती बैठक झाली, इकडं जायची तयारी होती, तिकडे जाणार आहेत वगैरे वगैरे. तर अक्षरशः त्यावेळी हिंदुस्थान काइंड ऑफ हादरलेलं असायचं की हे आता लोक कुठून निघणार आहेत, कारण मराठ्यांचं सैन्य येणार हे सगळ्यांना पक्क माहिती असायचं, फक्त ते कुठल्या डायरेक्शनला जाणार आहे त्यांना माहिती नसायचं आणि ते जाणून घ्यायची त्यांना खूप उत्सुकता असायची. इनफॅक्ट 1925-30च्या काळामध्ये एक शंकरराव जोशी म्हणून एक गृहस्थ होते, ते पण इतिहासकार होते. तर त्यांनी उत्तरेकडील मराठ्यांचा विस्तार या नावाचं एक छोटंसं पुस्तक लिहिलं 201 पानाचं. तर त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. इनफॅक्ट ते उत्तरेत कुठंतरी सर्व्हिस करत होते गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये, तेव्हा त्यांनी 6 महिने सुट्टी घेतली आणि जयपूर ते दिल्ली नंतर हरियाणामधला सगळा जो प्रदेश आहे त्या प्रदेशात ते पायी फिरून आले. पायी म्हणजे कधी पायी गेले, कधी घोड्यावरून गेले, कधी उंटावरून, कधी हत्तीवरून, जे काही त्यांना त्यावेळी सोय झाली त्याप्रमाणे ते गेले आणि ज्या ज्या भागात मराठी जाऊन आले होते त्या भागात जाऊन ते तिथं राहिले, तिथल्या लोकांशी त्यांनी चर्चा केली, तिथं मराठ्यांच्या काही पाऊलखुणा सापडतात का त्याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यावरती त्यांनी पुस्तक लिहिलं. तर त्या पुस्तकात त्यांनी असा उल्लेख केला आहे की त्या गावातले लोक त्या काळातले म्हणजे 1930 सालची ही गोष्ट असेल, ते कट्ट्यावरती जेव्हा असं पंचायत ऑफिसमध्ये किंवा पारावरती बसून गप्पा मारतात, आपण कसं इथं गप्पा मारतो आणि कोणीतरी फुशारका मारत असताना आपण त्याला म्हणतो अरे तू स्वतःला काय टाटा बिर्ला समजतोस काय. तर त्या लोकांच्या मध्ये अशी पद्धत होती की ते म्हणायचे अरे तू काय स्वतःला खंडेराव जशवंतराव समजतोस काय, आप काय खंडेराव जशवंतराव समजते क्या खुद को, असं ते म्हणायचे. आणि खंडेराव म्हणजे दुसरं कोणी नाही, ते आप्पा खंडेराव म्हणून माझींचे एक सरदार होते आणि जसवंतराव म्हणजे यशवंतराव होळकर. तर या लोकांनी तिथं एवढा आपला दबदबा निर्माण केला होता, दहशत म्हणता येणार नाही पण लोकांचं प्रेम त्यांनी तिथं मिळवलेलं होतं. कारण मोगलांच्या सत्तेमुळं जी काही तिथली मंदिरांची नासधूस झाली होती, धर्मकार्य बंद पडली होती, पूजा अर्चा बंद पडल्या होत्या आणि लोकांचे जे हाल चालू होते ते हाल त्या लोकांनी खूप कमी केले किंवा बंद केले. बरीचशी मंदिरं त्यांनी बांधली किंवा नवीन मंदिरं बांधली, तिथले जे गड किल्ले होते ते परत बांधून काढले. लोकांना त्यांनी संध्याकाळी दिव्याची आणि आरतीची सोय करून दिली. तर त्या लोकांना खूप त्यांनी सिक्युरिटीचा एक जो फिलिंग असतो तो त्यांनी त्यामध्ये क्रिएट करून दिला. तर हे त्यांचं वैशिष्ट्य होतं आणि त्यामुळे मराठे आले म्हटल्यानंतर ते लोक खूप सुखी असायचे, समाधानी असायचे. तर ही आपली मराठ्यांची जे कर्तृत्व आहे ते खरंच वाखाणण्यासारखं आहे. आणि 18व्या शतकामध्ये जे मराठे होत गेले त्यातल्या सगळ्यात म्हणजे उत्तर मराठी शाहीतला जर आपण काळ बघितला, पानिपत्योत्तर जर काळ बघितला तर त्यामध्ये 2च नावंही महत्त्वाची येतात. तर एक तर नाना फडणीस ज्यांनी आपली मुत्सद्देगिरीने आपली एक मुत्सद्देगिरीची बाजू लावून धरली आणि दुसरे महाजी शिंदे ज्यांनी रणांगणावर आपली तलवार चालवली आणि संपूर्ण भारतामध्ये त्यांचा दबदबा निर्माण केला. म्हणजे 1761 पानिपतच्या लढाईबद्दल मी फार बोलणार नाही कारण तो एक वेगळाच विषय होईल. तर पानिपतच्या लढाईनंतर आपल्याला माहिती आहे की सुरुवातीचा जो अर्धा दिवस होता तोपर्यंत मराठ्यांची सरशी होत होती आणि अर्ध्या दिवसानंतर मग मराठ्यांचे हळूहळू पराभव होणं सुरू झालं. कारण विश्वासराव दिसेनासे ते, कोसळले दिसेनासे झाले, सदाशिवराव भाऊ दिसेनासे झाले. तर अशा प्रकारामुळे मराठी कच खाऊ लागले आणि एक एक करत सगळे सरदार तिथून बाहेर पडू लागले. मल्हारजी होळकर होते तेही बाहेर पडले आणि अशा वेळी तो लढाईचा रागरंग बघून महाजी शिंदे पण तिथून निघाले. तर असे महाजी शिंदे जे परत आले त्याच्यानंतर त्यांनी जे आपल्या हातात जहागिरी मिळाल्यानंतर जे कर्तृत्व त्यांनी केलं ते खरंच वाखाणण्यासारखं आहे. महाजी शिंदेंचा जन्म कधी झाला हे इतिहासात कुठं ठाऊक नाही आहे. त्यांच्या जन्मसालाबद्दल वेगळे वेगळे विचार आहेत. कोणी म्हणतात 1730 साली झाला, कोणी म्हणतात 1732 साली झाला, कोणी म्हणतात त्यांचं वय आणि अहिल्याबाई होळकरांचं वय हे एकच होतं, समवयस्क होतं असं इतिहासामध्ये लिहिलंय. एका इंग्रज इतिहासकाराने, त्याचं नाव किन म्हणून आहे, किननी जो मराठ्यांचा इतिहास लिहिला त्याच्या म्हणण्याप्रमाणे महाजींचा जन्म हा 12 फेब्रुवारी 1730 साली झाला असं त्यात त्यांनी म्हटलेलं आहे. पण त्याला काही इतिहासात पुरावा नाही आहे आणि त्यांचा जन्म कुठे झाला हेही काही कळायला मार्ग नाही आहे. त्यांचं बालपण कसं गेलं, त्यांचे गुरु कोणी होते का, त्यांना कोणी शिक्षा दिली याचं कुठेच काही उल्लेख आढळत नाही. त्यांचा इतिहास जो दिसतो तो
प्रामुख्याने पानिपत नंतर दिसतो. आणि त्यांच्याबद्दलचा जी माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही आहे त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की माझींचे जे थोरले बंधू होते ते सगळे एकापेक्षा कर्तबगार होते. आपल्याला माहिती असेल की शिंदेचं घराणं जे खऱ्या अर्थाने सुरू झालं इतिहासामध्ये ते राणोजी शिंदेच्या पासून सुरू झाले. राणोजी शिंदे हे कण्हेरखेड गावाचे पाटील होते. तर ते पाटलाचे ते तिथलं काम बघत होते. कण्हेरखेड गाव म्हणजे साताऱ्यापासून जे साधारण एक 20-30 किलोमीटरवरती असेल. तर त्या गावी त्यांची ती पाटीलकी होती. पण ते एके दिवशी ते पाटीलकी सोडून ते सातारला आले, कारण त्यांना असं वाटलं असावं की आपल्या गुणांना किंवा आपल्या जे आपल्या अंगात कला आहे, आपल्या अंगात जे शौर्य आहे त्याला आपल्याला पुरेसं वाव मिळत नाही. तर त्यामुळं ते तिथलं काम सोडून ते सातारला आले शाहू महाराजांच्याकडे नोकरी शोधायला म्हणून. आणि शाहू महाराजांनी त्यांना नोकरी दिली, कारण ते स्वतः उत्तम घोड्यावर बसणारे होते, शूर होते, तलवार चालवणारे होते. त्यामुळे त्यांना तिथं नोकरी मिळणं अवघड गेलं नाही. पण खरं त्यांचं घराणं जे वर आलं ते बाळाजी विश्वनाथ आणि पहिले बाजीराव यांच्या काळामध्ये. पहिल्या बाजीरावांच्या काळात जी काही मराठी शाहीतली घराणी वरती आली, म्हणजे मल्हारराव होळकर म्हणा किंवा दाभाडे म्हणा किंवा गायकवाड, पवार, अशी जी मंडळी एक एक करत वर आली, त्यामध्ये राणोजी शिंदे यांचं एक नाव होतं. राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर हे आपले जे पहिले बाजीराव होते, थोरले बाजीराव, त्यांचे दोन विश्वासू सहकारी होते, विश्वासू सरदार होते. आणि त्यांच्यावरती बऱ्याच मोहिमा बाजीराव सोडून जात असत आणि ते निश्चिंत असत, कारण त्यांना माहिती असेल की हे दोघे जण आपलं काम व्यवस्थित करतील. आणि या दोघांनी माळव्यावरती धडका मारून बराचसा भाग जिंकून घेतला होता, किंवा त्या भागातल्या लोकांना आपलं मराठ्यांचं मांडलिकत्व स्वीकारायला लावलं होतं. म्हणजे तुम्ही कल्पना करा की औरंगजेबाच्या काळामध्ये मोगलांच्या ज्या स्वाऱ्या व्हायच्या त्या सगळ्या माळव्यातून व्हायच्या, कारण माळवा हा दक्षिणेचा रस्ता होता. त्यातून त्यांची साधनसामुग्री यायची, पत्र यायची, पैसा यायचा, आणि त्यामुळे त्यांच्या स्वाऱ्या दक्षिणेकडे येताना तिकडनं सप्लाय सुरू व्हायचा. आता यावेळी परिस्थिती नेमकी उलटी झाली होती की हे दोघं जण माळव्याला धडका मारत होते आणि तिथला प्रदेश ताब्यात घेत होते, आणि सर्वांचं शेवटचं लक्ष एक होतं की दिल्ली जिंकायची आपल्याला. तर ते स्वप्न आधीच जवळपास पहिल्या बाजीरावाच्या काळात पूर्ण झाले होते. कारण आणि नानासाहेबांच्या काळामध्ये 1950-51 सालामध्ये जो अहमदी करार झाला होता, त्या करारानुसार तिथल्या त्यावेळेच्या बादशाहांनी मराठ्यांना आग्रा आणि अजमेर हे 2 सुबे दिले होते, आणि त्या सुब्यामुळे जवळपास दिल्लीचा सगळा पोर्शन मराठ्यांच्या ताब्यात आला होता. पण दुर्दैवाने काय झालं की पानिपतमध्ये जो मराठ्यांचा पराभव झाला त्यामधून माजी शिंदेना परत यावं लागलं. ॲक्च्युली त्यावेळीची कथा पण तुम्हाला माहिती असेल की माजी शिंदे आपल्या घोड्यावर बसून दक्षिणेकडे यायला निघाले होते, आणि त्यांच्या अंगावरचे भरजरी कपडे आणि ज्या काही सरदार म्हणायच्या ज्या खुणा होत्या त्या बघून एक पठाण त्याला त्यांची हाव सुटली आणि तो घोड्यावरून त्यांचा पाठलाग करू लागला. आणि माजी शिंदे पुढं आणि त्यांच्या मागं हा सरदार पठाण हे दोघं त्यांचे पाठलाग बराच वेळ चालू राहिला. आणि दुर्दैवाने एका खड्ड्यामध्ये माजींच्या घोड्याचा पाय गेला आणि ते घोड्यावरून खाली पडले. तो पठाण त्यांच्या जवळ आला, त्यांनी त्याच्या पायावरती तलवारीचा घाव केला. त्यांच्या अंगावरचे जे काही घेण्यासारखे भरजरी हे होते दागिने वगैरे ते आणि त्यांचा जो उमदा घोडा होता, दक्षिणी घोडा, तो घेऊन ते तिथून निघून गेला आणि माझीनं तिथं सोडून दिलं होतं. तर माझी तिथंच काही वेळ बेशुद्ध अवस्थेत पडले होते, आणि नंतर त्यांची परिस्थिती अशी रक्तस्रावामुळे वगैरे खराब होती. तर त्यावेळी तिकडनं एक भिस्ती चालला होता. भिस्ती म्हणजे जो सैन्याला पाण्याचा पुरवठा करतो त्याला भिस्ती असं म्हणतात. तर एक भिस्ती चालला होता आपल्या बैलाला आणि त्याच्या पाठीवरती पखाल घालून, आणि त्यांनी एक लांबून कुठल्या तरी मनुष्याचा कणल्यासारखा आवाज येतोय तो ऐकला, आणि तो तिकडे गेला आणि त्यांनी बघितलं की हे मराठ्यांचे कोणीतरी सरदार असावेत असा त्याला अंदाज आला. आणि त्यांनी त्याला उचलून आपल्या बैलावरती घेतलं आणि त्यांना घेऊन तो दक्षिणेकडे घेऊन आला. आणि दक्षिणेकडे घेऊन आल्यानंतर त्यांनी त्यांची खूप सेवा शुश्रूषा केली, औषधोपचार केले, आणि त्यातून माजी शिंदे बरं झाले. पण त्यांच्या पायाला जी जखम झाली होती त्यामुळे त्यांना थोडंफार तरी पायाचा त्रास पुढं म्हणजे आयुष्यभर होत होता असं म्हटलं जातं. पण ते मला खरं खोटं कळत नाही, कारण नंतर त्यांनी इतक्या लढाया केल्या की पायाने अधू झालेला मनुष्य इतकी लढाई कशी काय करू शकतो, हा माझा स्वतःला पटलेला प्रश्न आहे. त्याचं उत्तर मला अजून मिळालं नाही.
तर माजी शिंदे परत आले आणि ज्या माणसाने त्यांना परत आलं त्या माणसाचं नाव आहे राणे खान. आणि राणे खान हा एक महत्त्वाचा मनुष्य माजींच्या हाताखाली नंतर त्यांनी चाकरी केली, आयुष्यभर चाकरी केली. आणि त्याला भाई हा किताब माजींनी दिला होता की भावासारखं त्यांनी आपल्याला सांभाळलं आणि आपले प्राण वाचवले. तर त्या दिवसापासून त्यांचं नाव भाई राणे खान म्हणून प्रसिद्ध झाले ते. आणि भाई राणे खान यांना शिंदेच्या दरबारात मान होता. त्यांना त्यांच्या उजव्या हाताला म्हणजे माजी शिंदेचं जे सिंहासन असेल त्याच्या उजव्या हाताला बसायचा त्यांना मान होता. तर त्यांना जो उजव्या हाताची जी सीट असते त्याला खवाईस खाना म्हणतात. तर त्याला खवीसवाले राणे खान भाई असं म्हटलं जायचं. आणि त्यांचे आज पूर्वज ग्वाल्हेर येथे उपलब्ध आहेत. आपण हे महाजींचं जे चरित्र आणि चारित्र्य बघणार आहोत ना, त्याच्यासोबत त्यांच्याबरोबरची जी मंडळी होती, त्यांचे जे सहकारी होते, ज्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं किंवा त्यांच्या हाताखाली ज्या लोकांनी कामं केली त्यांचा पण उल्लेख येणार आणि तो पण मी साईड बाय साईड कव्हर करत जाणार आहे. कारण त्यातूनच महाजींचं एक व्यक्तिमत्व कसं एक उत्तुंग दर्जाचं होतं ते आपल्याला कळू शकेल. तर राणेखान भाई हे अतिशय मनमोकळे स्वभावाचे होते आणि अनेक त्यांनी लढायामध्ये स्वतः भाग घेतला होता. ते एक चांगले सेनापती होते. एक लालसोटची लढाई म्हणून जी आहे ती आपल्याला पुढं आपण त्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर त्या लढाईचं अख्खं सेनापती पदत्व त्यांना माजीने बहाल केलं होतं आणि त्यांनी ती लढाई ते लढले होते. आणि माजी म्हणजे त्यांचा मान एवढा होता की माजींच्या बरोबर एखाद्याला मीटिंग जर घ्यायची असेल तर आपल्याला आता कसं की मंत्रावर मीटिंग घ्यायची मी त्याच्या पीएला जाऊन आधी भेटायला लागतं, त्याला मस्का मारायला लागतो, तरच आपल्याला मीटिंगला परवानगी मिळते. तर माजींच्यावर जर तुम्हाला बैठक करायची असेल तर आधी आपल्याला राणेखान भाईंना भेटायला लागायचं, कारण सांगायला लागायचं. आणि तो जर समाधान पावला, त्याला जर वाटलं की जेन्युइन कारण आहे, तरच तो ती मीटिंग अरेंज करत असे. इनफॅक्ट ज्या काही लढाई झाल्या आणि ज्यामध्ये तह व्हायचा होता तर ते शत्रूकडचे जे सरदार किंवा संस्थानिक असायचे ते नेहमी चर्चा करायला थ्रू राणेखान भाई याचे, इतके त्याचं महत्त्व होतं. राणेखान भाईची समाधी आज सिन्नर म्हणजे नाशिकजवळ जे सिन्नर आहे तिथं देवपूर नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये त्यांची समाधी स्थळ आहे. तिथं त्यांचा एक छानसा हॉल किंवा एक महाल बांधलेला आहे. त्याच्या बाजूला अजून 2-3 महाल आहेत. त्यांच्या आईवडिलांची पण तिथं समाधी आहे. आणि आपल्या ऐतिहासिक स्थळाची जी नेहमीची अवस्था असते तशीच त्याची अवस्था आहे. सगळीकडं काटेकोटे पसरलेले आहेत, सहसा तिथं कोणी जात नाही. तर तिथं त्यांचं ते समाधी स्थळ आहे. एक इतिहासातला विस्मृतीत गेलेला पुरुष म्हणजे राणेखान भाई. तर राणेखान भाई आणि त्यांना परत आणलं. आणि त्याचवेळी नेमकं काय झालं होतं की माजींची एक पत्नी अन्नपूर्णाबाई म्हणून होत्या, त्या जे बीडचे जे संस्थानिक होते निंबाळकर त्यांची ती भाची होती. तर त्या बीड येथे त्यांच्या आपल्या मामाकडे त्या राहायला आल्या होत्या. आणि बीडजवळ एक खाकरमोह म्हणून एक गाव आहे, छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये मनसूर अली या अवलियाचा दर्गा होता. तर त्या अन्नपूर्णाबाई त्या दर्ग्यामध्ये जायच्या आणि तिथे प्रार्थना करायची. आणि त्यांनी नवस केला होता त्या अवलीला की माझा पती सुखरूप परत येऊ दे, मी तुला काहीतरी भेट वगैरे देईन. आणि कारण 3-4 महिने माजींचा पत्ताच नव्हता, कोणाला काही माहीत नव्हतं कुठं गेले ते, जिवंत आहेत का मृत पावले त्याचाही पत्ता नव्हता. त्यामुळे अशा प्रकारे नवस करणं हे अगदी साहजिकच होतं. तर त्या अन्नपूर्णाबाईंनी नवस केला होता आणि त्याला नवसाला ते जे अवलिया ते होते ते पावले आणि माजी शिंदे परत आले. आणि त्या दिवसापासून त्या बाईंची त्यांच्यावरती श्रद्धा बसली आणि तशीच माजी शिंदेंची पण बसली की त्यांनाही असं वाटलं की या फकीर बाबामुळं आपल्याला आपली जहागिरी परत मिळाली. त्यामुळे इतिहासामध्ये काही ठिकाणी असं विनोदानी किंवा अदरवाईज म्हटलेलं आहे की शिंदेंची जहागिरीला फकीरी जहागिरी असंही म्हणतात. तर असा त्याच्यामागचा हा इतिहास आहे. तर त्यानंतर माजी शिंदे बऱ्याच वेळा बीडला जात असत आणि त्या साधूंच्या तो जो काही हे आहे मंदिर म्हणे दर्गा म्हणा तिथं ते जात आणि त्यांच्या वाढदिवसाला वगैरे हजेरी लावत असत. त्याचे उल्लेख आपल्याकडं इतिहासामध्ये आढळतात की माजी शिंदे त्यांच्या वाढदिवसाला गेले होते, तिथं त्यांनी तो सगळा साजरा केला. रात्री ते ध्यान लावून बसले होते आणि त्यांनी कठीण प्रश्न विचारले त्यांना की आता याच्या पुढं मी काय करू. आणि त्यांनी त्यांना काहीतरी दृष्टांत दिला किंवा काहीतरी उपदेश केला आणि त्याप्रमाणे ते
पुढं स्वारीला निघाले वगैरे वगैरे. इनफॅक्ट ते जेव्हा ग्वाल्हेरच्या स्वारीला निघाले होते तेव्हा ते परत भेटायला गेले होते मनसूर अलीला, आणि त्यांनी त्याला भाकरीचा एक तुकडा प्रसाद म्हणून दिला होता, आणि तो घेऊन ते ग्वाल्हेरच्या किल्ल्याच्या स्वारीवरती गेले होते आणि यशस्वी झाले. तेव्हापासून त्यांचा अजून विश्वास वाढत गेला. महाजी शिंदेनी आपल्या आयुष्यात बरेच गुरु केले, त्यांच्यापैकी मनसूर अली हे एक होते. बाकीच्या गुरूंची माहिती आपण सबसिक्वेंटली घेऊया. तर महाजी शिंदे परत आल्यानंतर त्यांना तसं बघायला गेलं तर शिंदेंची जहागिरी मिळणं काही अवघड नव्हतं, म्हणजे नॅचरली ती मिळायला पाहिजे होती सहजपणे. पण दुर्दैवानं तसं झालेलं नव्हतं, कारण महाजींचे जे 4 बंधू होते ते चारीच्या चारी कुठल्या तरी मसलतीमध्ये वारले होते. त्याची मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. सगळ्यात म्हणजे राणूजी शिंदेनं 2 बायका होत्या. पहिलीचं नाव निंबाबाई आणि दुसरीचं नाव चिमाबाई. तर पहिलेपासून त्यांना 3 मुलं आणि 4 मुली झाल्या, आणि दुसरीपासून 2 मुलं आणि 3 मुली झाल्या. तर पहिली जी 3 मुलं होती पहिल्या पत्नीपासून झालेली, त्याचं पहिल्याचं नाव होतं जयाप्पा, किंवा त्याला जयाजी असंही म्हटलं जातं. तर जयाप्पाबद्दल मी तुम्हाला सांगेन. नंतर दुसरं दत्ताजी. दत्ताजी म्हणजे आपला इतिहास प्रसिद्ध बचेंगे तो और भी लढेंगे. आणि तिसरा ज्योतिबा म्हणून होता. त्याची फारसी इतिहासात माहिती नाही, पण त्याच्याबद्दलची थोडीफार माहिती मला मिळाली, ती पण मी तुम्हाला सांगेन. आणि जे 2 दुसऱ्या पत्नीपासून मिळाले होते त्यापैकी एक महाजी शिंदे आणि दुसरे तुकोजी. तर जयाप्पा हा अतिशय शूर होता, आणि हे जे त्यांचे 4 बंधू होते हे अत्यंत कर्तबगार ही सगळी मनुष्य होती. त्यामुळे महाजींच्याकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नव्हता, किंवा इतिहासामध्ये त्याची कोणाला गरज पडली नाही. त्यामुळे महाजींच्याबद्दल पानिपतच्या आधीची माहिती फार कमी मिळते. एकच माहिती मिळते की त्यांनी निजामाबरोबरची एक जी घोडनदीची लढाई झाली होती त्या लढाईमध्ये त्यांनी भाग घेतला होता, एवढा एकच मला त्यांचा रेफरन्स आढळतो. आणि त्या लढाईचं वैशिष्ट्य म्हणजे आपण कदाचित वाचलं असेल की मराठा आणि निजाम यांचं सैन्य उतरलं होतं त्या घोडनदीच्या तीरावरती. एका तीरावर मराठी आणि दुसऱ्या तीरावर निजाम, आणि ती अजून युद्धाला सुरुवात व्हायची होती. आणि त्या दिवशी नेमका काहीतरी चंद्रग्रहणाचा दिवस होता, त्यामुळे मराठी लोक नदीमध्ये स्नान संध्या करून दानधर्म करून या त्यांच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त होते. आणि त्याचवेळी निजामाच्या सैन्याने त्यांच्यावरती हल्ला केला, आणि मराठ्यांचे बरेच सैनिक मारले गेले, आणि बरीच त्यांची लुटालूट करण्यात आली. आणि अर्थातच दुसऱ्या दिवशी मराठ्यांनी त्याचा वचपा काढला, आणि परत निजामावरती इतका जोरदार हल्ला केला की निजामाचं ज्या हत्तीवरती बसला होता तो जो हौद होता हत्तीचा तो त्यांनी खाली पाडला. निजाम पण त्यामध्ये खाली पडला, आणि अशा प्रकारे त्यांनी त्याचा बदला घेतला. या बदल्या ही जी लढाई झाली होती त्यामध्ये महाजी शिंदेचं नाव येतं, दत्ताजी शिंदे होते. नंतर अशी बरीच खाशी मंडळी त्यावेळी होती. पण त्याच्यानंतर छोट्या मोठ्या लढाईत त्यांनी निश्चितपणे भाग घेतला असेल, कारण महाजी शिंदे हे बेसिकली एक शिपाई होते. म्हणजे शिपाईगिरीमध्ये त्यांनी सुरुवात केली, आणि नंतर ते एक एक पायऱ्या चढत गेले. म्हणजे नंतर ते बारगीर झाले, नंतर ते शिलेदार झाले, नंतर सेनापती झाले, आणि सगळ्यात शेवटी ते सरसेनापती झाले, कारण त्यांच्या हाताखाली बरेच सेनापती काम करायला लागले. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे आधी ते तलवार तर उत्कृष्ट चालवायचे, नंतर त्यांना करोल ही पदवी मिळाली. करोल याचा अर्थ असा होतो की जो घोड्यावर बसून बंदुकीने नेम मारू शकतो त्याला करोल असं संबोधलं जायचं, त्याला करोल ही पदवी मिळाली. नंतर त्यांनी बऱ्याच लढाईमध्ये स्वतः तोफा उडवायचं काम केलेलं आहे. म्हणजे जी करवीरची जी लढाई झाली होती, करवीर नगराचा जो वेढा होता, त्यावेळी महाजी शिंदेनी स्वतः तोफेचा उपयोग केला होता. आणि तसं इतिहासामध्ये लिहिलेलं आहे की पाटील बुवा हे तोफा चालवण्यात तरबेज आहेत. बाय द वे, पाटील बुवा हे महाजी शिंदेचं आवडतं नाव. त्यांना महाराज म्हणण्यापेक्षा पाटील बुवा लोकांनी म्हणावं असं त्यांना नेहमी वाटायचं. त्यामुळं त्यांचा उल्लेख आधीमध्ये पाटील बुवा म्हणून येईल, तर तो तुम्ही समजावून घ्या. तर असे पाटील बुवा. तर आपण आता जयाप्पाकडे परत येऊ. तर जयाप्पाचं ती नागोरची मोहीम होती, आणि नागोरचा एक वारसा हक्काचा लढा चालू होता. त्यामध्ये माधवसिंग आणि दुसऱ्या बाजूचा रामसिंग, त्यांचा चुलता रामसिंग आणि माधवसिंग यांच्यामध्ये सत्तेसाठी म्हणजे जहागिरीसाठी भांडणं सुरू होती. अभयसिंग हा त्यांचा आधीचा जो राणा होता तो वारल्यानंतर या दोघांच्या मध्ये त्यामध्ये वाद सुरू झाले.
आणि रामसिंगनी ह्याला जयाप्पाला विनंती केली की तू आम्हाला मदतीला ये, आम्ही तुला तुझं काय असेल ते आम्ही तुला देऊ. त्यावेळी जयाप्पा नेमका गोहदच्या लढाईमध्ये गुंतलेला असल्यामुळे त्याला ताबडतोब येता आला नाही, पण तो लढा आटोपल्यानंतर तो त्यांना मदतीला आला. आणि तो मदतीला आला असं म्हटल्यानंतर हा जो माधवसिंग होता त्यांनी पण लढाईची चांगली तयारी केली. बाकीचे जे पण जे हे होते तिकडचे जे राजे होते, संस्थानिक होते, उदयपूरचा राजा असेल, तर हे सगळे माधवसिंगच्या मदतीला आले. आणि जवळपास त्यांचं 1 लाखाच्या वरती सैन्य तयार झालं होतं. आणि जयाप्पाकडं हार्डली 25-30 हजार सैनिक असेल. तर जयाप्पाच्या जागी इतर कोणी जरी असतं तर त्यांनी माघार घेतली असती की इतक्या मोठ्या सैन्यापुढे आपला काय निभावं लागणार नाही, निश्चितच होतं. आणि त्यात परत राजपूत म्हणजे अतिशय लढाऊ जमात, तर त्यांच्यापुढे लढणं हे अशक्यच होतं. पण जयाप्पा हा शेवटी राणोजींचा मुलगा होता आणि त्याच्या अंगामध्ये रक्तामध्ये राणोजींचं रक्त वाहत असल्यामुळं त्यांनी तो निर्णय घेतला की आपण लढायचं. आणि त्यांनी आपल्या सगळ्या सरदारांची बैठक बोलवली आणि सांगितलं की इथं जरी 1 लाख सैनिक असले तुम्ही घाबरून जाऊ नका, कारण त्यातले बरेचसे बाजार बुणगे आहेत, तुम्हाला काही घाबरायचं कारण नाही. आणि आपण सगळे लढाऊ आहोत, आपण त्यांचा निश्चितपणे पराभव करू. आणि 1754 एप्रिलमध्ये साधारण 14 एप्रिलला ही लढाई झाली. आणि सुरुवातीला दोघांनी तोफांचा मारा वगैरे केला आणि नंतर मराठी घोडेस्वार होते ते तुटून पडले आणि त्यामध्ये त्यांचा राजपुतांचा पराभव झाला. त्यांचे जे सरदार होते, जो उदयपूरचा आणि ते जे सरदार होते ते सगळे पळून गेले. आणि जो माधवसिंग होता तो पण एका शेतकऱ्याचा वेश घेऊन एका खटाऱ्यात बसून तिथून पळून गेला आणि तो नागोरच्या किल्ल्यात जाऊन लपून बसला. त्यांनी त्या किल्ल्याभोवती मोठा वेढा दिला, त्यामुळं मराठ्यांना तो किल्ला पण लवकर जिंकता येईना. आणि तो किल्ला तो वेढा बरेच दिवस चालला, म्हणजे जवळपास 6-8 महिने तो वेढा चालला. म्हणजे जशी आपली ही ह्याची लढाई आहे, वसईची लढाई जी आपली 1-1.5 वर्ष चालली होती, त्या प्रकारचीच ही अतिशय काल घालवणारी लढाई होती. पण आणि त्यांना नानासाहेबांनी विनंती केली होती की तुम्ही आता लढाई बंद करा आणि तुम्ही परत आपल्याला अजून बरंच काही करायचं आहे. पण जयाप्पा म्हटलं नाही, हे जोपर्यंत लढाई संपत नाही तोपर्यंत मी आता काही परत येणार नाही. आणि त्यांनी पूर्ण नाकेबंदी केल्यामुळे त्यांना पुरवठा होत नव्हता अन्नधान्याचा किल्ल्यामध्ये, त्यांचे हाल होऊ लागले. आणि मग त्यांनी माधवसिंगनी काय केलं, त्यांनी मल्हारराव होळकरांच्याकडे एक आपलं वकील पाठवला आणि सांगितलं की तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही अडचणीत आहोत. तर मल्हाररावांनी सांगितलं, हे बघा माझे आणि जयप्पाचे आमचे जे मालक आहेत ते एकच आहेत, आम्ही दोघेही पेशव्यांच्या हाताखाली काम करतो, त्यामुळे मला तुम्हाला मदत करता येणं अशक्यच आहे. त्यामुळे त्यांनी त्याला परतून लावलं. मग आता काय करायचं, या वेड्यातून बाहेर कसं पडायचं. तर मग त्यांनी जो विचार केला आणि त्यांनी ठरवलं की आपण आता हे सरळ मार्गाने आपल्याला लढाई जिंकता येत नसेल तर आपण मोगलाई पद्धत वापरू म्हणून. मोगलाई पद्धत म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की काहीतरी कपट कारस्थान करून आपण यातून मार्ग काढावा म्हणून त्यांनी काय केलं की जयाप्पाची जिथं छावणी लावलेली होती त्या छावणीच्या आसपास त्यांनी 3 अशी मारेकरी पाठवली भिकाऱ्याच्या वेशामध्ये. आणि ते भिकाऱ्याच्या वेशामध्ये आले आणि जयाप्पाची अशी हे होती, सवय होती की आंघोळ केल्यानंतर तो चौरंगावरती उभा राहायचा आणि डोक्यावरती धोतर घेऊन 2 किंवा 30 सेकंद किंवा 2 मिनिटं तो डोळे चोळत उभा राहायचा. तर अशाच एका प्रसंगी तो चौरंगावरती उभा होता तेव्हा हे 3 भिकाऱ्याच्या वेशातले मारेकरी आले आणि त्यांनी जेव्हा डोळे चोळायला सुरुवात केली आणि तेव्हा तर जवळपास कोणीच नव्हतं, फक्त एक अब्दागिरा होता आणि एक दुसरा होता. तर या तिघांनी तो बरोबर समय साधला आणि त्यांच्यावरती अचानक हल्ला केला आणि तिघांच्या त्या हल्ल्यामुळं दत्ताजी ताबडतोब खाली कोसळले आणि रक्तस्रावामुळे ते मरण पावले. तर अशा प्रकारे त्यांनी जयाप्पावरती हल्ला केला आणि त्याला ठार केलं. आणि जो एक अब्दागिरा होता त्यांनी एका मारेकऱ्याला पकडलं, बाकी 2 पळून जाण्यात यशस्वी झाले. तर जेव्हा ही गोष्ट माधवसिंगला कळली की आता जयाप्पाचा हे झालेला आहे, मृत्यू झालेला आहे, तर तो परत तयारी करून लढायला आला. आणि या बाजूला काय झालं होतं की जयाप्पा वारल्यामुळे त्याची जी पत्नी होती ती त्यांचा जो टाहो फोडून रडणं चालू होतं. मग दत्ताजीची पत्नी आली, दत्ताजी पण आले
आणि तोपर्यंत राजपूतांचं सैन्य परत लढाई करायला आलं, ही संधी साधून. मग त्यावेळी जे एका वीर पत्नीनं शब्द आपल्या मुखातून काढावे, तसे जयाप्पाची पत्नी दत्ताजी आणि बाकी सरदारांना म्हणाली की तुम्ही रडता का, आता जयाप्पा तर गेलेत, ते काय परत येणार नाहीत, पण तुम्ही असं भोकाड पडून बायकांच्यासारखं रडत काय बसला, तिथं शत्रू आलाय सीमेवरती आणि तुम्ही आता लढायला जा, असं तिने जे उद्गार काढले. त्यामुळं परत दत्ताजी आणि बाकीची जी मंडळी होती ती सगळी तलवार उचलून ती परत लढायला गेली आणि त्यांनी पुन्हा एकदा राजपूतांचा पराभव केला. म्हणजे इतक्या दुःखद क्षणी पण मराठ्यांनी आपलं जे क्षात्र तेज होतं ते कमी होऊ दिलं नाही. आणि शेवटी मग माधवसिंगला तह करणं भाग पडलं आणि साधारण त्यांनी 1 कोटी रुपये आणि काही मुलूक तोडून मराठ्यांना दिला आणि त्यातून तो लढाईचा खर्च वगैरे सगळा भागवण्यात आला. आणि त्यानंतरच मग दत्ताजी शिंदे आणि शिंद्यांची फौज तिथून परत आली. तर अशा प्रकारे जयाप्पा शिंदेंचा असा मृत्यू झाला. दुसरे दत्ताजी तर आपल्याला माहिती आहे, त्यांचं पानिपतच्या पूर्वी 1 वर्ष म्हणजे 9 जानेवारी 1760 साली बुराडी घाटच्या लढाईवरती त्यांना ठार मारण्यात आलं. आणि त्यावेळी तेच जे नजीबुल्ला आणि बाकीचे सरदार होते कुतुबशहा, तर कुतुबशहानी त्यांना दत्ताजी शिंदे खाली पडलेले असताना त्यांच्या मानेला तलवार लावली आणि तलवारीचं टोक लावून विचारलं की पटेल और भी लढोगे क्या हमसे. तर त्यावेळी दत्ताजी शिंदेने ते काढलेले उद्गार की अल्लाह ताला म्हणजे अल्लाने जर कृपा केली आणि आम्ही जर वाचलो तर परत लढू, बचेंगे तो और भी लढेंगे. आणि त्यावेळी त्यांना ठार मारण्यात आलं. तर अशा प्रकारे दत्ताजी ठार मारले गेले बुराडीच्या लढाईमध्ये. आणि त्यानंतर ज्योतिबाचा पण मृत्यू त्याच्या आधीच झालेला होता. त्याचं असं झालं की ज्योतिबा शिंदे हे मावळच्या एका मसलतीमध्ये होते. तर एक ओरछा नावाचं एक संस्थान आहे ग्वाल्हेरच्या उत्तरेस 100 किलोमीटरवरती असेल, त्या ओरछा संस्थानाकडनं खंडणी वसूल करायला ते गेले होते. आणि त्या ज्योतिबा आणि त्यांच्याबरोबर 100 सैनिक असतील आणि बाकी काही कारकून मंडळी वगैरे असतील. तर त्यांनी जाऊन तिथं मुक्काम केला होता आणि त्यांची बोलणी चालू होती की आता ही खंडणी किती घ्यायची, कशी घ्यायची वगैरे. आणि एके रात्री अचानकपणे त्या ओरछाच्या राजांनी त्यांच्यावरती छापा घातला आणि जे काही 100 सैनिक वगैरे होते आणि जे होते मराठे त्या सर्वांना त्यांनी ठार मारलं किंवा जखमी केलं. त्यामध्ये ज्योतिबाचा मृत्यू झाला. अतिशय दुःखद घटना झाली. आणि ही गोष्ट 2-3 दिवसानंतर नानासाहेब पेशव्यांना कळली. नानासाहेब पेशवे पण त्याच भागामध्ये होते. नानासाहेब पेशवे अतिशय संतापले, राग आला त्यांना, कारण अशी पहिली घटना घडली होती की मराठी खंडणी वसूल करायला गेले होते आणि त्यांच्यावरती हल्ला करून त्यांना ठार मारण्यात आलं. त्यामुळं नानासाहेबांना हे पटणं शक्यच नव्हतं आणि त्यांनी आदेश दिला त्यांच्या सरदारांना की जावा आणि ओरछाच्या जी जहागिरी होती त्यावरती गाढवाचा नांगर फिरवा म्हणून. आणि अक्षरशः 3-4 दिवसांनी मराठ्यांनी त्यावरती हल्ला केला. संपूर्ण ओरछा लुटून काढलं, घरादाराची लोकांच्या राख रांगोळी केली आणि जो गाढवाचा नांगर फिरवणं म्हणतात ती क्रिया मराठ्यांनी त्यावेळी केली. तर वर्षाच्या राजाला त्यांनी कैद करून आणलं आणि एका किल्ल्यामध्ये कैद करून ठेवलं. त्यातच त्याचा नंतर मृत्यू झाला. तर अशा प्रकारे ज्योतिबाचाही मृत्यू झालेला होता. आणि चौथे राहिले ते तुकोजींचा मृत्यू पानिपतच्या लढाईतच झाला. त्यावेळी पानिपतच्या लढाईमध्ये अजून एक शिंदे होते, ते म्हणजे जयाप्पाच्या मृत्यूनंतर शिंद्यांची जहागिरी त्यांच्या पुत्राला म्हणजे जनकोजी शिंदे यांना मिळाली होती. तर जनकोजी शिंदे पण त्या लढाईमध्ये हजर होते आणि ते जखमी अवस्थेमध्ये शत्रूला सापडले होते आणि अब्दालीच्या ताब्यामध्ये होते ते. तर अब्दालीच्या बरोबर आपल्या लोकांची बोलणी चालू होती की आम्ही तुम्हाला अमुक अमुक पैसे देतो, तुम्ही जनकोजीला परत सोडा म्हणून. सुजाउद्दौला आणि बाकीची जे मंडळी होती त्यांच्या थ्रू ही बोलाचाली चालू होती. आणि बोलाचाली जो नजीब खान होता त्याच्या कानावरती पडली आणि त्याला कळलं की हा आपल्याला एक चांगली संधी आहे आणि त्यांनी दुसऱ्या माणसांच्या गर्वी त्याचा खून करवला, त्याला ठार मारण्यात आलं. तर अशा प्रकारे जनकोजी शिंदे पण मारले गेले. म्हणजे रणजी शिंदेचे जेवढे काही वंशज होते ते सगळे वंशज अशा प्रकारे मराठी सत्तेच्या उत्कर्षासाठी, कामासाठी, मसलतीसाठी काही ना काही प्रकारे मारले गेले. एक जे शिल्लक राहिले ते माजी शिंदे.
आणि त्यावेळी माधवराव पेशवे हे पेशवे झालेले होते, थोरले माधवराव, आणि ते लहान वयाचे असल्यामुळे सर्व कारभार हे राघोबादादा बघत होते. तर राघोबादादांच्या मनात माजी शिंदेना ही जहागिरी देऊ नये असं होतं. आपल्या कुठल्या तरी मर्जीतल्या एका माणसाला द्यावी, ज्यावेळी आपल्याला शिंदेच्या जहागिरीमध्ये काय करता येईल तेवढे ढवळाढवळ करता येईल असा त्यांचा हेतू असावा. पण माजींचं जे घराण्याचं जे बलिदान होतं ते नाना फडणीस आणि थोरले माधवराव हे दोघेही जाणून होते आणि त्यांनी ही घटना होऊ दिली नाही. त्यांनी आपली भूमिका रोख ठेवली आणि सरतेशेवटी शिंदेना माजी शिंदेना त्यांच्या घराण्याची जहागिरी मिळाली. तर अशा प्रकारे 1761 साली जरी ह्याचं युद्ध झालं तरी ही जहागिरी त्यांना मिळेपर्यंत त्यामध्ये 4-5 वर्षे गेली. म्हणजे 1765-1766च्या काळामध्ये त्यांना ही जहागिरी त्यांच्या ताब्यात आली असेल. आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागं वळून बघितलं नाही. त्यानंतर त्यांनी ताबडतोब शिंद्यांचं सैन्य बरंच विस्कळीत झालं होतं. याच्या लढाईमध्ये पानिपतच्या लढाईमध्ये मारले गेले होते. बरेच आपापल्या घरी निघून गेले होते सैनिक. तर त्यांनी आपली आधी काम सुरू केलं, तर सैन्य भरतीचं काम सुरू केलं. आणि अशावेळी त्यांना जीवबादादा बक्षी म्हणून एक अतिशय चांगला सेनापती मिळाला, एक अतिशय चांगला मुत्सद्दी आणि सहकारी मिळाला. तर थोडंसं जीवबादादा बक्षीबद्दल सांगतो. तर जीवबादादा बक्षी याचं खरं नाव जीवाजी केरकर. हा आपल्या कोकणला सावंतवाडीजवळ केरी म्हणून एक गाव आहे. त्या केरी गावचा तो गृहस्थ, केरी गावचा तो राहणारा म्हणून त्याचं नाव केरकर असं पडलं. त्याचं नाव जीवाजी केरकर. तर तो लहानपणापासून कोकणातच राहिलेला, वाढलेला. तिथं त्यांनी अभ्यास वगैरे केला होता, शरीर कमावलेलं होतं. आणि त्यालाही कळून चुकलं की ह्या केरी गावामध्ये आपल्याला काही फारसा स्कोप नाही आहे. तर आता आपली मुलं कशी ज्यांना स्कोप नाही ते सगळे उठून अमेरिकेत जातात, इंग्लंडला जात नाही तर मुंबई पुण्यात जातात. तशी त्यावेळेची माणसं उठायची आणि कोल्हापूरला यायची किंवा पुण्याला यायची किंवा सातारला यायची. तर जीवबादादा केरकर हे त्यावेळी कोल्हापूरला आले. त्याच्या संबंधी अशी गोष्ट मी जी वाचलेली आहे ती अशी की जीवबादादा जेव्हा अगदी लहान होते, 8-9 वर्षाचे, तेव्हा त्यांच्या घरी दत्त संप्रदायामधला एक साधू आला होता आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांनी त्याचं भविष्य सांगितलं होतं की ये बच्चा आगे बढ़कर बहुत बड़ा राजा बनेगा, ये घर से निकल जाएगा, आप इसको रोको मत. म्हणजे तो जेव्हा 12-13 वर्षाचा होईल तेव्हा घर सोडून जाईल. तेव्हा त्यांनी त्याच्या आईवडिलांना सांगितलं की यांना तू थांबवू नका, ह्याला तुम्ही जाऊ द्या, ह्याच्या हातावरती राजघराण्याची लक्षणं दिसतात मला, तुम्ही त्याला सोडून द्या. आणि तसंच झालं की 12-13 वर्ष झाल्यानंतर तो तिथून जीवबादादा निघाले आणि ते कोल्हापूरला आले. कोल्हापूरला काही दिवस राहिले आणि तिथून त्यांना एका माणसाने चिठ्ठी दिली म्हणून ते पुण्याला आले. पुण्याला एक बर्वे नावाचे त्यावेळी सरदार होते. ते बर्वे सरदारांच्याकडे ते नोकरीला राहिले. आणि बर्वेचं पेशव्यांच्या शनिवारवाड्यामध्ये येणं जाणं असायचं, त्यामुळं यांचंही त्यांचं येणं जाणं सुरू झालं. आणि काही दिवसानंतर त्यांना त्यांची पागा सांभाळायचं काम मिळालं. त्यामुळं ते त्याचे पागेदार असं त्यांचं कामाचं स्वरूप होतं. पण ते तिथे काम करत राहिले. आणि काही दिवसानंतर अचानक ते बर्वे सरदार वारले आणि आता बर्व्यांची जहागिरी कोणाला द्यायची हा प्रश्न पडला. तेव्हा मग सर्वानुमते असं ठरलं की आता हे जीवबादादा इथंच काम करतात तर त्यांच्यावरच आपण जबाबदारी देऊन बघू आणि नंतर काय होतं आपण त्याप्रमाणे ठरवूया. तर अशा प्रकारे त्यांचा ती जबाबदारी मिळाली आणि पेशव्यांच्या बरोबर त्यांनी हैदरच्या लढाईमध्ये पण भाग घेतला होता. त्याचं कर्तृत्व बघून पेशव्यांनाही वाटलं की आपण चुकीचा निर्णय घेतलेला नाही आहे, योग्य माणसालाच हे काम दिलेलं आहे. आणि नंतर जीवबादादा बक्षी आणि माजी शिंदे यांची जी ओळख झाली ती पण थोडी इंटरेस्टिंग आहे. अर्थात ही दंतकथा असेल असं मला वाटतं, पण दंतकथा पण अतिशय गमतीदार असतात. तर एकदा काय झालं की पेशव्यांच्या वाड्यामध्ये एक मेजवानी ठेवलेली होती आणि त्या मेजवानीला माजी शिंदे पण आले होते. तर मेजवानीला ही सगळी मोठी मंडळी बसलेली होती आणि जीवाजी हे आपले जीवबादादा हे त्यावेळी वाढायचं काम करत होते. तर असं ते अन्न म्हणजे ताट वगैरे वाढून झालं होतं आणि ते असंच माजी शिंदेच्या समोरच उभे होते. तर माजी शिंदेनी त्यांची नजर पडली ताटामध्ये डावीकडं आणि तिथं तिळाची चटणी नव्हती
आणि तिळाची चटणी माजी शिंदेना अतिशय प्रिय होती. म्हणून तिळाची चटणी नाही म्हटल्यानंतर त्यांनी प्रश्नार्थक नजरेने समोर जो जिवबा दादा होता त्याच्याकडे नजरेने बघितलं. तर जिवबा दादा पटकन त्यांच्या पशी आला आणि त्यांच्या कानात म्हणाला, आज सोमवार आहे आणि सोमवारी तिळाची चटणी केली जात नाही म्हणून आज दिलेली नाही म्हणून. आणि त्याचं हे उद्गार ऐकून ते इतके इम्प्रेस झाले की अरे ह्या माणसाने आपल्या मनातलं कसं काय ओळखलं. म्हणून त्यांनी पेशव्यांना सांगून त्याला आपल्याकडे मागून घेतलं की तू आमच्याकडे नोकरीला ये आणि तू माझ्याबरोबर काम कर. कारण कुठल्याही मालकाला आपला जो हाताखाली काम करतो तो जर असा मनुष्य असेल, मनकवडा असेल, त्याच्या मनातलं जर कळणारा असेल तर तो निश्चित आवडतो. आणि अशा प्रकारे जिवबादादांची माझींशी ओळख झाली आणि मग ते माझींच्या बरोबर काम करायला लागले आणि ते मोठे सेनापती झाले आणि एक मुत्सद्दी होते ते आणि मोठं सैन्य त्यांनी उभं केलं आणि बऱ्याच लढायामध्ये भाग घेतला, बऱ्याच मसलतीमध्ये त्यांनी भाग घेतला. तर पेशवे घराण्यामध्ये किंवा शनिवारवाड्यामध्ये जसं आपण यत्र योगेश्वरा कृष्ण अशी जो श्लोक म्हणतो त्या पद्धतीचा श्लोक म्हणला जायचा की जिथं माझी शिंदे आणि हा जिवबा दादा बक्षी आहे तिथं पराभव होणं शक्यच नाही म्हणून तिथं नेहमी विजयच मिळत जाईल. आणि ही गोष्ट अक्षरशः खरी होती. तर जिवबादादा बक्षींचं हे कर्तृत्व होतं. आणि विशेष म्हणजे त्यांचे तिघेही भाऊ म्हणजे जिवबादादा आणि त्यांचे दोघं भाऊ हे माझींच्या शिंद्यांच्या घरात म्हणजे शिंद्यांच्याकडे नोकरीला होते. त्यांची पुढची पिढी आणि त्यांची पुढची पिढी म्हणजे जवळपास 3 पिढ्यांनी शिंदे घराण्यांची सेवा केली आणि अतिशय इमानदारी सेवा केली. त्यात कुठल्याही प्रकारचा दुटप्पीपणा म्हणा किंवा लाचखोरी किंवा असं काही केलेलं नाही. तर माजी शिंद्यांचं हे एक वैशिष्ट्य आहे त्यांच्या पर्सनॅलिटीचं, त्यांच्या चारित्र्यामध्ये की माजी शिंद्यांच्याकडे जो कोणी नोकरीला लागायचा माणूस तो शक्यतो सोडून जायचा नाही. म्हणजे अशी उदाहरणं अनेक आहेत की ज्यांच्या एक पिढी नाही तर 2 पिढ्या 3 पिढ्या त्यांच्याकडे काम करत होत्या शिंदे घराण्यामध्ये. शिंदे घराण्यांची सेवा करणे ते स्वतःला धन्य मानत होत्या. त्यातले हे जिवबा दादा बक्षी त्यांचे 3ही बंधू म्हणजे तेच आणि त्यांचे दोघं बंधू हे माझींच्याकडेच कामाला होते. त्यांनी चांगली कामगिरी केली. तर असे हे जिवबा दादा बक्षी आणि हे त्यांचं राज्य जे विस्कळीत झालं होतं ते व्यवस्थित करून त्याला मदत केली. आणि दुसरे एक गृहस्थ होते त्यांचं नाव होतं राघवराम पागे. ही सगळी नावं आपल्याला इतिहासातली माहीत नाही आहेत, ही सगळी अज्ञात नावं आहेत आपल्याला. त्यांच्याबद्दलची 2-3 ओळी तरी माहिती सांगणं आवश्यक आहे कारण त्यांच्या पिक्युलॅरिटीज आहे, त्यांची वैशिष्ट्य आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाची. तो राघवराम पागे हे परत कोकणातलेच होते आणि त्यांचं घोड्याचं त्यांचं जे ज्ञान होतं ते अतिशय उच्च दर्जाचं होतं. एखादा घोडा चांगला आहे का वाईट आहे, तो स्वारीला घेण्याच्या लायकीचा आहे की नाही, तो विकत घ्यावा का नाही, याबद्दल लोक त्यांचं मत विचारात घेत आणि त्यामुळे त्याला पागे असंच नाव पडलं होतं. त्यांच्याकडे अर्थात शिंद्यांची पागा ठेवलेली होती. आणि त्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांच्या अंगावरती ज्या जखमा झालेल्या होत्या युद्धाच्या ते अभिमानाने ते नेहमी मिरवत असत. आणि अगदी पेशव्यांच्या घरात म्हणजे वाड्यामध्ये जरी त्यांना जेवायचं आमंत्रण असलं तरी ते तिथं आपलं शर्ट काढून बसत आणि अंगावरचे जखमा ते तिथं दाखवत असत. आणि एवढंच नाही तर ते आपली तलवार पण नेहमी जवळ बाळगत असत. अगदी झोपायच्या वेळी जेवायच्या वेळी पण त्यांची तलवार जवळ असते. आणि त्यांची ही खोड म्हणा किंवा त्यांची पद्धत सगळ्यांना माहिती होती त्यामुळे त्याला कोणी ऑब्जेक्शन घेत नसते की ठीक आहे तू जेवताना तलवार जवळ पाहिजे तर ठेवून घे. तर अशा प्रकारचे राघवराम पागे होते. त्यांचं आणि जिवबांचं पुढच्या काळामध्ये काहीतरी किंवा दुसऱ्यांच्या कोणाच्यामुळे ते थोडंसं बिनसलं पण हे त्यांच्याकडं बरीच वर्षे टिकून होते. हे राघवराम पागे आणि जिवबा दादा बक्षी हे त्यांचे सुरुवातीचे 2 अतिशय महत्त्वाचे सहकारी ज्यांनी त्यांना जे विस्कळीत झालेलं राज्य होतं ते बांधून त्याला मदत केली. नंतर माजी शिंदे म्हणून एक सेनानी म्हणून जो एक भाग येतो तो आपण थोडाफार बघूया की माजी शिंदेची जी पहिली इतिहासामध्ये दखल घेण्यासारखी लढाई होती ती होती 1770-71ची. आणि त्या साधारण 9 जानेवारी 1771ला आपण दिल्ली दिग्विजय दिवस म्हणून साजरा करतो. तर त्या दिवशी मराठ्यांनी आपलं जे दिल्लीचं वर्चस्व गेलेलं होतं ते परत मिळवलं. आणि जो दिल्लीचा सम्राट होता शाह आलम II हा दिल्लीतून पळून इंग्रजांच्या आश्रयाला गेला होता. तो अलाहाबादला जाऊन इंग्रजांच्या छायेखाली राहिला होता. तर त्याच्याशी बोलणी करून त्याच्या आधीच त्यांनी बोलणी सुरू केली होती आणि त्याला परत आणलं डिसेंबरमध्ये
70 साली आणि साधारण 25 डिसेंबरला त्याचा परत राज्याभिषेक करून त्याला दिल्लीच्या तख्तावरती बसवलं. तर ही जी मसलत होती, या मसलतीमध्ये पेशव्यांच्याकडचे 2 सरदार होते, बिनीवाले आणि काकडे, आणि दुसरे जे 2 सरदार होते ते मध्ये तुकोजी होळकर होते आणि माजी शिंदे होते. हे चौघं मिळून त्यांनी दिल्लीवरती स्वारी केली होती आणि तो दिल्ली दिग्विजय दिवस म्हणून दिल्लीवरती आपण परत आपली सत्ता परत काबीज केली. आणि त्याच काळामध्ये माजी शिंदेनी जो आपला पानिपतचा जो आपला मुख्य शत्रू होता नजीब खान किंवा नजीबुद्दौला, त्यांनी नजीबाबाद म्हणून एक गाव वसवलं होतं आणि त्या गावामध्ये त्याची कबर होती. त्याचा मृत्यू साधारण 1757-58 मध्ये वगैरे झाला असेल. तर त्याची कबर होती आणि शिंदे घराण्याचं आणि त्या नजीब खानाचं अतिशय म्हणजे साप आणि मुंगसासारखं वैर होतं. पण काय झालं, नजीब खानाचे आणि मल्हारराव होळकरांचे संबंध चांगले असल्यामुळं शिंद्यांना त्याच्यावरती ॲक्शन घेणं जरा अवघड झालं होतं. पण त्यानंतर मल्हारराव होळकरांचा पण मृत्यू झालेला होता. त्यामुळं माजी शिंदेनी त्या नजीबाबाद पूर्ण लुटून घेतलं, त्याची कबर खणून काढली, अक्षरशः खणून काढली आणि त्याची जी हाडं होती ती सगळी वेशीवरती नेऊन टाकली. म्हणजे माजींचा किंवा शिंदे घराण्याचा राग कसा होता त्या नजीब खानावरती आणि त्याचं त्यांनी उट्टं कसं काढलं यातून आपल्याला दिसतं. तरी 1770-71ची मोहीम ही अतिशय महत्त्वाची होती. आणि त्यानंतर मग ज्या मोहिमा झाल्या त्यांची मी तुम्हाला नावं सांगतो पटपट आणि त्यातल्या 1-2 मोहिमा आपण बघूया. तर त्याच्यानंतर जी पुढची जी मोहीम झाली होती ती करवीरची मोहीम होती. कारण करवीरचे जे महाराज होते छत्रपतींचे वंशज, त्यांचा आणि पेशव्यांना ते थोडाफार त्रास देत होते, लुटालूट करा किंवा हे करा. कारण त्यांना टिपूकडनं किंवा हैदरकडनं फूस असायची किंवा इंग्रजांच्याकडनं पण फूस असल्यामुळे ती कामं करायची. आणि या कृत्याला पेशवे कंटाळले होते म्हणून त्यांनी एकदा मग माजींना विनंती केली की तुम्ही जाऊन करवीरकरांच्याशी बोलणी करा आणि त्यांच्याशी मसलत करून हा एकदा कायमचा बंदोबस्त करा म्हणून. आणि ते माजींनी केलं आणि ते करून जे परत आले त्यानंतर मग तोत्याचं बंड झालं. म्हणजे सदाशिव भाऊ हे त्यांचं प्रेत आपल्याला पानिपतच्या लढाईत सापडलं नसल्यामुळं त्यांची बरीच तोतये एक येत राहिले. एक तोतया आला आधी, तो काशी गावी होता का, तिथं त्यांनी आपल्याला सदाशिव भाऊ म्हणून घ्यायला सुरुवात केली आणि त्यांनी हळूहळू सैन्य जमवायला सुरुवात केली. पण हे जेव्हा मराठ्यांना कळलं आणि ही गोष्ट माजींच्या कानावरती आली, त्यांनी ताबडतोब दादा बक्षीला तिकडं पाठवलं आणि त्याला कैद केलं आणि त्याचा बंदोबस्त केला आणि शहानिशा करून ठरवलं की हा काही हे काही खरे सदाशिव भाऊ नाही आहेत. तर त्यांना त्यांनी कैद करून आशीरगडच्या किल्ल्यावर ठेवलं होतं आणि त्या किल्ल्यातच त्यांचा कैदेत असताना मृत्यू झाला. आणि ही बाब तोपर्यंत शांत झाली होती. पण त्यानंतर दुसरा एक तोत्या निर्माण झाला आणि त्यांनी मात्र बराच गोंधळ घातला आणि तो नंतर कोकणात आला होता. ॲक्च्युली त्याला मल्हाररावांनी कैद केलं होतं आणि कैद करून मिरजेत आणून ठेवलं होतं. ते मिरजेच्या पटवर्धनांच्या ताब्यामध्ये होता. पटवर्धनांनी ही बैदा आपल्याकडं नको म्हणून त्याला रत्नागिरीला पाठवून दिलं आणि रत्नागिरीला त्यांनी आपली सुटका करून घेतली काहीतरी कारण काढून आणि तिथं त्यांनी परत सैन्य जमवायला सुरुवात केली आणि कोकणातले किल्ले एक त्यांनी भराभर जिंकायला सुरुवात केली. त्याचं सैन्य जवळपास 10,000-15,000 इतकं होत गेलं आणि त्यांनी विजयदुर्ग जिंकला, हा किल्ला जिंकला, तो किल्ला जिंकला, हे सगळ्या बातम्या पुण्याला येत होत्या आणि काय करावं हे कळत नव्हतं. तर नाना फडणवीसांनी परत त्यावेळी नेमके महाजी शिंदे करवीरची मोहीम आटपून परत आले होते. तर त्यांना विनंती केली की ह्या तोत्याचं बंड आपल्याला काहीतरी केलं पाहिजे म्हणून माजी शिंदे जे आले होते ते लगेच ताबडतोब या तोत्याचं बंड निर्माण करायला निघाले. तर त्यांचा जो एक सरदार होता रायाजी पाटील आणि राणेखान भाई, या दोघांना त्यांनी या मोहिमेवरती रवाना केलं आणि त्यांनी त्यांचा ॲक्च्युली तो राजमाची किल्ल्यापर्यंत आलेला होता. राजमाची किल्ला त्यांनी जिंकून घेतला होता आणि पुढचं त्याचं उद्दिष्ट होतं की सिंहगड जिंकून घ्यायचा आणि जर सिंहगड त्यांनी जर जिंकून घेतलं तर जर मग पुण्याचं अगेन अस्तित्व धोक्यात आलं असतं. कारण सिंहगड ज्याच्याकडे आहे तो पुण्याला कधी पण हल्ला करू शकला असता. तर त्यामुळे ती बरीच कठीण परिस्थिती होती. तर ह्या लोकांनी जाऊन त्यांची जी अरब लोकांची जी टोळी होती त्या टोळीला हकलून दिलं तिथून राजमाची किल्ल्यावरून आणि तिथून त्यांना मारत परत कोकणामध्ये ढकललं
आणि कोकणात मग त्याला कळून चुकलं की आता महाजींचं सैन्य आपल्यावरती आलंय, ते त्याला कळून चुकलं की आता आपल्याला काही निभावं लागणार नाही, म्हणून तो पनवेलपर्यंत आला आणि पनवेलमध्ये बोटीमध्ये बसून तो इंग्रजांच्याकडं पळून जाणार होता. तर ही गोष्ट अंगऱ्यांना आधीच कळलेली होती आणि महाजींच्याकडनं त्यांना आधीच बातमी गेलेली होती आणि तोही तयारीत होता. तर जेव्हा त्यांची ही बोट इंग्रजांच्याकडे जायला निघाली तेव्हा ह्या अंगऱ्यांनी त्यांची बोट पकडली आणि ह्या जो तोतया होता त्याला कैद करून इकडे घेऊन आले. तर तोत्याने जेव्हा त्याला कैद केली तेव्हा त्यांनी एकच विनंती केली की माझी चौकशी केल्याशिवाय मला तुम्ही शिक्षा करू नका. तर अंगऱ्यांनी ते कबूल केलं आणि मग त्याला धरून आणलं. मग राणेखानबाई आणि रायाजी पाटील त्याला पुण्यामध्ये घेऊन आले. मग 12 मुत्सद्दी लोकांचं एक मंडळ बसलं, इन्क्वायरी कमिटी बसली त्यांच्यावरती. त्यामध्ये आपले रामशास्त्री प्रभूणे आणि बरीच मुत्सद्दी मंडळी होती. त्यांनी व्यवस्थित त्यांची चौकशी केली आणि मग ठरलं की हा कनोजचा ब्राह्मण आहे आणि हा वेश बदलून इथं आलेला आहे. हे जेव्हा बाहेर पडलं आणि त्याने नंतर कबूल केलं की मी खरा नाही आहे, मी तोतया म्हणून, तेव्हा त्याला मग मृत्यूदंड ठोठावण्यात आला आणि पुण्यामध्ये त्याला मेकसूळ डोक्यात घालून त्याला ठार मारण्यात आलं. त्याचं वर्णन पण आपल्याकडं उपलब्ध आहे की ती चौकशी कशी झाली आणि शेवटच्या दिवशी काय घडलं, त्याची कशी मिरवणूक काढण्यात आली, म्हणजे वरात काढण्यात आली गाढवावरून. हा सगळा आपल्याकडं इतिहासामध्ये हे नमूद केलेलं आहे. तर अशा प्रकारे ही मसलत संपली आणि त्यामुळे महाजींचं आणि नाना फडणीसांचे संबंध अजून सुधारले. आणि त्यानंतरची जी मोठी लढाई किंवा लक्षात ठेवण्यासारखी लढाई म्हणजे पुण्याजवळ जे तळेगाव आहे, त्या तळेगाव दाभाडेची लढाई, तळेगाव वडगावची लढाई. तर त्यावेळी राघोबादादा हे त्यांना कळून चुकलं होतं की पेशवेपद आपल्याला मिळणार नाही आणि त्यांनी इंग्रजांशी बोलणी लावली होती आणि ते मुंबईकर इंग्रजांना सामील झाले होते. आणि त्यांनी इंग्रजांना भरीला पाडलं की तुम्ही आता पुण्यावरती स्वारी करा आणि मला तुम्ही जिंकून द्या आणि मला तुम्ही पेशवे करा आणि तुम्हाला जे काही हवं ते मी तुम्हाला देईन. साष्टीचा तुम्हाला जो किल्ला आहे, वसई हवंय, हे हवंय, ते सगळं तुम्हाला देण्यात येईल, हे त्यांनी कबूल केलं होतं. आणि त्यामुळे इंग्रज तयारी करून त्यावेळी लढाईला आले आणि ही लढाई खूपच महत्त्वाची होती, कारण यातून 2-3 धडे माजी शिंदेनी शिकलेले दिसतात. माझ्या मते माजी शिंदे हे एक उत्कृष्ट विद्यार्थी होते. आयुष्यामध्ये प्रत्येक घटनेमागे ते एक गोष्टी शिकत गेले आणि त्यातून स्वतःमध्ये किंवा आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी सुधारणा घडवून आणल्या. त्यापैकी हे टर्निंग पॉईंट ज्याला आपण म्हणतो तशी ही लढाई होती. तर इंग्रजांचं सैन्य बोरघाट चढून वरती आलं. साधारण ते जेव्हा ह्याच्यापर्यंत आलं, लोणावळ्यानंतर जो खंडाळा लागतो त्या खंडाळ्यापर्यंत त्यांचं सैन्य आलं. तर खंडाळ्याला त्यांचं सैन्य आलं आणि तिथून ते पुढं घाट उतरणार होतं. तर त्यांच्याकडे 3 मोठे अधिकारी होते. इंग्रजांचं पण थोडंसं त्यावेळी कन्फ्युजन चाललं होतं की या लढाईचा खरा सेनापती कोण. त्यांच्याकडे 3 सेनापती होते. तर त्यापैकी एक स्टुअर्ट स्मिथ म्हणून होता, इस्टूर फाकडा, आणि दुसरा फार्मर म्हणून होता आणि तिसरा एक होता. तर त्यांच्यात आपापसात थोडेफार मतभेद असतील किंवा एकोपा नव्हता. तर लढाईच्या दरम्यान हा जेव्हा इस्टूर फाकडा जेव्हा एका झाडावरती चढून, हा अतिशय हुशार होता आणि अतिशय शूर होता, तो एका झाडावरती चढून मराठ्यांच्या सैन्याचं ऑब्झर्वेशन करायला म्हणून तो चढला. त्यावेळी मराठ्यांचा जो तोफखाना होता भीमराव पानसे यांचा, त्यांनी आपल्या गोलंदाजाला आज्ञा केली की हाच क्षण आहे आणि त्याला उडव म्हणून. तर त्या तोफेचा गोळा त्यांनी उडवला आणि इस्टूर फाकडा त्यामध्ये मारला गेला. आता इस्टूर फाकडा हे नाव कुठून आलं हे थोडं विचित्र आहे. तर फाकडा ही मराठ्यांच्या मध्ये जो कोणी हुशार हे असेल, सेनापती असेल किंवा इव्हन सैनिक असेल, त्याला फाकडा ही पदवी दिली जायची. फाकडा म्हणजे आपण कसं चहा कसा फक्कड झाला असं म्हणतो ना, तर हा फक्कड चहा बहुतेक फाकडावरनं आलेला असावा. जो माणूस अतिशय तरबेज आहे, तलवार चालवण्यात हुशार आहे, धावपळ करू शकतो, अतिशय चपळ आहे आणि लढाईमध्ये तो लढाई गाजवू शकतो, अशा माणसाला फाकडा ही पदवी मराठ्यांच्याकडून दिली जायची. आणि मराठीशाहीमध्ये, संपूर्ण मराठीशाहीच्या 200-300 वर्षाच्या इतिहासामध्ये फक्त 3च फाकडे होऊन गेले. त्यातले 2 फाकडे मराठे होते आणि 1 फाकडे इंग्रज होता.
सांगायचं तात्पर्य असं की मराठे हे शौर्याचे एवढे चाहते होते की तो समोरचा मनुष्य हा मराठा आहे, आपल्या जातीचा आहे की आपल्या धर्माचा आहे याची त्याला फिकीर नसायची. समोरचा मनुष्य लढतोय ना चांगला म्हणून त्याला ते मोठेपणाने त्यांनी त्याला फाकडा ही पदवी दिली होती. आणि फाकडा याचा अर्थ असा होतो की जो सैनिक आपल्या त्या सैनिकाला किंवा त्या सरदाराला त्याचा जो घोडा असेल त्या घोड्याच्या पुढचा जो उजवा पाय असेल त्या उजव्या पायामध्ये त्याला चांदीचं कडं घालायची परवानगी असायची. तर ह्याला ज्याला ही परवानगी मिळायची ते चांदीचं कडं त्याला मिळायचं त्याला फाकडा ही पदवी असायची. तर असे 3च फाकडे झाले. एक होता मानाजी फाकडे, त्याचं नाव खरं तर मानाजी शिंदे होता, पण त्यांनी लाहोरच्या लढाईमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल त्याला मानाजी फाकडे मिळाली. दुसरे त्र्यंबकराव एकबोटे म्हणून होते, त्यांनी पण या घोड नदीच्या लढाईमध्ये आणि नंतर सावनूरच्या लढाईमध्ये पेशव्यांच्या बरोबर चांगली लढाई केली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला, पण त्यांनाही फाकडा अशी पदवी मिळाली होती. आणि तिसरे हे इस्टूर फाकडा, त्याचं नाव स्टुअर्ट होतं पण आपल्याला ते स्टुअर्ट नाव उच्चारताना कठीण व्हायचं म्हणून त्याचं नाव इस्टूर केलं होतं. मराठ्यांच्यामध्ये इतिहासामध्ये हीच एक गंमत होती की जी इंग्रजी नाव होती ती आपल्याला उच्चार करणं कठीण जायचं, त्यामुळे त्याचे ते मराठीकरण किंवा आपलं हिंदुस्थानीकरण करून टाकायचे. उदाहरण सांगायचं म्हणजे माजी शिंदेच्याकडे एक अँडरसन नावाचा वकील होता, डेव्हिड अँडरसन हा माजींच्याकडचा पहिला इंग्रज वकील. आपल्या लोकांनी त्याचं नाव इंद्रसेन करून टाकलं होतं, सगळे त्याला इंद्रसेन म्हणायचे. नंतर दुसरं एक असं उदाहरण म्हणजे पुण्यामध्ये तुम्ही आला असाल तर तिथं पेरू गेट म्हणून आपल्याला माहिती आहे सदाशिव पेठेतला भाग, तर ते कोणावरून पडलं असेल तर माजी शिंदेच्याकडं पेरन नावाचा एक फ्रेंच अधिकारी होता, त्याचं नाव पेरन होतं, त्याची तिथं चौकी असायची, त्याचं लष्करी तळ तिथं असायचं. आणि आपल्याला पेरन बिरन आपल्याला माहीत नाही, आपण त्याचं नाव पेरू किंवा पेरू करून टाकलं होतं, तर त्यावरून ते पेरू गेट हे नाव पडलं. तर मराठ्यांचं वैशिष्ट्य असं की दुसऱ्याच्या म्हणजे आपल्याला म्हणजे मला आठवण कशाची आली की 1971 आपली जेव्हा भारताची टीम सुनील गावस्करच्या काळामध्ये इंग्लंडला गेली होती तेव्हा आपल्या नावाचं पण त्यांनी असंच बारसं करून टाकलं होतं. सुनील गावस्करला ते सनी म्हणायचे, व्यंकट राघवनला अजून काहीतरी म्हणायचे, प्रसन्नाला प्रास म्हणायचे. तर मला त्याची आठवण झाली की हिस्ट्री रिपीट्स इन सेल्फ, फक्त ती वेगळ्या प्रकारे रिपीट झाली होती. 18व्या शतकात आपण त्यांच्या नावाची मोडतोड केली होती, नंतरच्या काळामध्ये त्यांनी आपल्या नावाची मोडतोड केली, पण वेल हा चालू राहणारा प्रकार आहे. तर असे हे मराठे जेवढे आपल्या लोकांच्या शौर्याचे चाहते होते तसे दुसऱ्याचे शौर्याचे चाहते होते. आणि या लढाईचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे इंग्रजांची फौज किती असावी. इंग्रजांची फौज होती फक्त 4000 आणि मराठ्यांची फौज होती 40,000 फौज होती मराठ्यांची. त्यांच्यापेक्षा 10 पट मोठी फौज आपली होती. मराठ्यांनी त्यांना जिंकलं, त्यात काही वाद नाही, आणि लढाई तशी मोठी झाली. ही इंग्रजांनी आपल्या ज्या तोफा वगैरे होत्या त्या तळेगावच्या तलावामध्ये वगैरे बुडवून टाकल्या. आणि पण याचं वैशिष्ट्य म्हणजे असं की 4000 फौजा घेऊन त्यांनी 40,000 फौजेला तोंड दिलं होतं. आणि यातलं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे असं की जेव्हा त्यांचा फार्मर म्हणून जो अधिकारी होता तो मराठ्यांच्याकडे आला आणि ती आपली शरणागती पत्करली आणि त्यांनी विनंती केली नाना फडणीसांना की तुम्ही आम्हाला सुखरूपपणे परत जाऊ द्यावं, आमच्याशी तह करा म्हणून. तर नाना फडणीसांनी त्यांना माजी शिंदेच्याकडे पाठवलं की माजी शिंदे लढाई करतात, तुम्ही त्यांच्याकडे जाओ, माझ्याकडे तुम्ही माझ्या दरबारात येऊ नका. आणि हे योग्य होतं कारण माजी शिंदे लढाईमध्ये त्यांनी लीड घेतलेला होता, त्यामुळं ते माजी शिंदेच्याकडे आलं. आणि माजी शिंदेनं त्यांनी म्हटलं की आम्हाला तुमच्याशी काही लढाई वगैरे करायची नव्हती, आम्हाला तुमच्याशी फक्त तह करायचा होता, आपले चांगले संबंध आहेत वगैरे, इंग्रजांचं जे नेहमीचं गोडू बोलणं होतं ते. महाराजांनी त्यांना त्यावेळेस हडकून सांगितलं की तुम्ही आधी केलेला तह पण मोडलात, पुरंदरचा तह तुम्ही मोडलात, आमच्यावरती स्वारी केलीत, आणि आता परत तुम्ही म्हणता तह करता, आता तुम्ही पाळणार नाही कशावरून, तर असं म्हणून त्यांना हाकलून दिलं होतं. तर दुसऱ्या दिवशी ते परत आले आणि त्यावेळी ते त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीचं एक शिक्का असलेलं आणि सही केलेलं कागदपत्र, कोरा कागद घेऊन आले आणि ते म्हणाले या कागदावरती तुम्ही वाटेल त्या अटी घाला, आम्हाला मान्य आहेत, फक्त आम्हाला तुम्ही इथून सुखरूप जाऊ द्या. मग त्यांची माजींना दया आली आणि माजींनी त्यांना परत जायची परवानगी दिली. आणि हे वैशिष्ट्य म्हणजे असं की 4000 सैनिक जे होते, काही उरले असतील म्हणजे 3-1,000 तरी उरले असतील, ते इतक्या व्यवस्थितपणे माघारी फिरले कारण ती सगळी कवायती फौज होती त्यांची. आणि व्यवस्थितपणे त्यांची जी माघार त्यांनी घेतली ती माजींच्या नजरेत भरली. आणि ही माजीने एक धडा शिकलेला होता की आपली मराठ्यांची जे सैन्य असे किंवा हिंदुस्थानी जी फौज असायची त्यांचा जेव्हा पराभव व्हायचा तेव्हा धुळधाण उडालेली असायची, कोण कुठं पळते कोण कुठं पळते एकमेकाचा पत्ता नसायचा, कोणाचं काय अंगावर जे कपडे आहेत की नाही याची माहिती नसायची, सगळं सामान इकडे तिकडे अस्ताव्यस्त झालेलं असायचं.
म्हणजे एक प्रकारचे लूट करायला ती चांगली परवानगी दिल्यासारखंच होतं. पण हे 3,000 जे काही सैनिक उरलेले होते तितके व्यवस्थितपणे माघार गेले, त्यांच्यात काही गडबड नाही, गोंधळ नाही, काही नाही. आणि हा एक शिकलेला धडा होता माझीने, आणि तो त्यांना पुढच्या काळामध्ये खूप चांगल्या प्रकारे उपयोगी पडला. त्याचं मी तुम्हाला उदाहरण देणार आहे नंतर. तर अशा प्रकारे ही लढाई झाली, आणि ही लढाई, हा जो तह झाला त्याचा स्तंभ आपल्या ह्याला वडगावला आजही उभारलेला आहे लोकांनी. तिथं त्या इष्टूर फाकडाची पण समाधी आहे. आणि एक काळ असा होता, म्हणजे आता ही घटना घडते की नाही मला नक्की माहीत नाही, पण आपल्याकडचे लोक त्या इष्टूर फाकडाला नमस्कारायला जायचे की आपल्या बाळाला तू सांभाळून घे आणि आपला बाळ शूर होईल. म्हणजे कधी कधी आपल्याला आश्चर्य वाटतं की अरे हा तो एवढा परदेशी अधिकारी तो मराठ्यांच्या विरुद्ध लढतो आणि आपण त्याचा नमस बोलतो. नंतरच्या काळात आपल्या लोकांनी तिथं जाऊन थोडी जनजागृती केली आणि ही प्रथा बंद पाडली. म्हणजे पांडुरंगजी बलकवडे वगैरे जे इतिहासकार आहेत त्यांनी खूप भाग घेतला याच्यामध्ये, पण ही प्रथा बंद पडली असं मला आत्ता कळलं. पण त्याची तिथं थडगं आहे एवढं नक्की. आणि मराठ्यांचं पण तिथे एक आहे, आणि त्यात लिहिलेलं जे वाक्य आहे की मराठा जर म्हणजे हे सगळ्यांच्यापेक्षा कोणालाही मागं नाही, तसे दे आर नन टू अदर्स असं त्याच्यावरती मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे. आणि त्या लढाईची थोडीफार माहिती त्याच्यामध्ये लिहिलेली आहे. जेव्हा तुम्ही पुण्याला जाल तेव्हा जसं कुलकर्णी सरांनी सांगितलं की वानवणीला तुम्ही नक्की भेट द्या, तसं तळेगाव वडगावला नक्की भेट द्या. ही आपली एक आठवण आहे आपल्या पूर्वजांची की या ठिकाणी आपण इंग्रजांचा पराभव केला होता. आणि ही लढाई आपल्याला इंग्रज कधीच शिकवत नाहीत, कारण हे त्यांचा पराभव होता. आपल्या इतिहासाच्या पुस्तकात याचा तुम्हाला जास्ती उल्लेख आढळणार नाही. तर ही एक लढाई महत्त्वाची होती, कारण हा माझ्या दृष्टीने एक चांगला धडा शिकायला मिळालेला होता. त्यानंतर ज्या लढाया सुरू झाल्या त्या जवळपास 2-3 वर्ष या लढाई चालल्या, आणि ह्या लढाया सगळ्या इंग्रजांच्या विरुद्ध होत्या. कारण ही लढाई जी झाली वडगावची, हा जो तह झाला तो इंग्रजांच्या खूप झोंबला होता. जर नाकाला जशा मिरच्या झोंबाव्या तसा त्यांना हा पराभव झोंबलेला होता. याची इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये चर्चा झाली होती की हा पराभव झाला कसा, याला जबाबदार कोण. त्या लोकांचं कोर्ट मार्शल होऊन त्यांना शिक्षा पण करण्यात आली होती. हे फार्मर वगैरे जे अधिकारी होते त्यांना कामावरनं काढून टाकण्यात आलं होतं. इतका त्यांनी तो एक राष्ट्राचा अभिमान असतो आणि त्याला जो धक्का बसावा त्या प्रकारे त्यांनी घेतलेला होता. जस्ट इमॅजिन करा, इंग्लंड कुठं आपण कुठं, ही लढाई झाली इथं महाराष्ट्रामध्ये, पण आपला पराभव झाला हे इंग्रजांना सहन झालेलं नव्हतं. आणि त्यातल्या त्यात हा पराभव, आणि म्हणून त्यांनी त्याचा बदला घ्यायचं ठरवलं. आणि त्यांनी यावेळी काय केलं की पुण्याजवळ जाऊन आपण मराठ्यांची लढाई जिंकू शकत नाही म्हटल्यानंतर त्यांनी लढाईचा जो स्पॉट होता तो त्यांनी चेंज केला तिथून, आणि तिथून ते मग गुजरात आणि माळवा या प्रांतात शिरले. कारण माळवा ही एनिवे शिंदेची राजधानी होती, आणि त्यांना कळलं होतं की जोपर्यंत शिंदे मजबूत आहेत तोपर्यंत आपण त्यांना काही करू शकत नाही, किंवा मराठ्यांना किंवा पेशव्यांना आपण काही करू शकत नाही. तर आपला पहिला शत्रू पेशवे नाही आहे, तर पहिला शत्रू माझी शिंदे आहेत. म्हणून त्यांनी मग माझींच्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं, आणि मग त्यांनी त्यांचं सैन्य हे माळवा आणि इकडच्या या भागामध्ये पाठवलं. आणि तिथं 2-3 वर्षांच्या लढाई चालू होत्या. त्यात माझी शिंदे होते, जीवबादादा बक्षी होते, राणेखान वही होते, रायजी पाटील होते, आप्पा खंडेराव होते, बरीच मंडळी होती. आणि पेशव्यांच्याकडनं पण तुकोजी होळकरांचा भाग होता, नंतर तात्या फडके होते, अशी बरीच मंडळी त्यांची पेशव्यांच्याकडनं पण आली होती. पण हे लढाई चकमकी असायच्या, चालायच्या, नंतर बंद पडायच्या, परत चालू व्हायच्या, नंतर मध्ये पावसाळा आला की परत बंद पडायच्या. तर अशी ही लढाई बरेच दिवस चालू राहिलेली होती. आणि ही लढाई जेव्हा थांबली तेव्हा सालबाईचा तह झाला, आणि सालबाईच्या तहानंतर थोडी मराठ्यांना जशी विश्रांती मिळाली तशी इंग्रजांना विश्रांती मिळाली. कारण इंग्रजांना कळून चुकले पण माझी शिंदेशी तर लढाई जिंकू शकत नाही हे त्यांना कळून चुकलं होतं. म्हणून त्यांनी मग शिंदेशी एक वेगळा तह केला, सालबाईचा तह, आणि त्या तहान्वये ही लढाई त्यांनी बंद केली. आणि आपलं जे सैन्य होतं ते त्यांनी परत बोलवलं, कानपूर त्यांनी परत बोलवलं, आणि काही सैन्य त्यांनी परत कलकत्त्यापर्यंत पाठवून दिलं. या लढाईचं वैशिष्ट्य म्हणजे उत्तर हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदा शांतता स्थापित झाली. कारण त्याच्या आधी नुसत्या लढाई चालू होत आहे, हे कोण कोणाविरुद्ध लढतंय आणि कशासाठी लढतं हे लोकांना कळायचं नाही. इतक्या लढाया होत्या, इकडं जाट असायची, इकडं रोहिला असायची, इकडं राजपूत असायचे, राजपूतांमध्ये जयपूरकर वेगळे होते, उदयपूरकर वेगळे होते, जयपूरकरांना कछवे म्हणायचे, त्यांना राठोड म्हणायचे, अशा आपापसातल्या लढाया, आणि त्यामध्ये मराठ्यांचं इंटरव्हेन्शन. त्यामुळं कोण कोणासाठी लढायचं. बऱ्याच वेळा असं व्हायचं की मराठ्यांचे शिंदे एकाच्या बाजूला आणि होळकर त्याच्या विरुद्ध बाजूला असंही झालेलं असायचं. आणि काही काही लढाया अशा होते की
मराठ्यांचा एक सरदार एका बाजूला आणि त्याचा मुलगा त्याच्या विरुद्ध बाजूला, अशा पण लढाया चालू असायच्या. म्हणजे इंगळ्यांचं एक उदाहरण आहे की अंबुजी इंगळे नावाचे एक माझींचे एक हे होते, सरदार होते. त्यांची पण माहिती थोडक्यात सांगतो. हे अंबुजी इंगळे मूळचे उत्तरेतले, राजस्थानातून ते इकडं, त्यांना इकडेची हे जहागिरी मिळाली होती हिच्या काळात, मुघल सम्राटाच्या काळात. इकडेच महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात कुठेतरी जहागिरी मिळाली होती. त्यांचे वडील इथं आले होते आणि नंतर त्यांना 5 मुलं झाली. या घराण्याचं वैशिष्ट्य असं की म्हणजे हे एकमेव घराणं हिंदुस्थानातलं असेल की वडील आणि त्यांची 5ही मुलगं पानिपतमध्ये लढले. म्हणजे अंबुजी इंगळे किंवा त्यांना अंबाजी इंगळे असेही म्हणतात, त्याचे 4 बंधू आणि त्यांचे वडील, हे 5 आणि 6 जण, हे एक फॅमिली ही सगळी पानिपतच्या लढाईमध्ये लढली. पण अंबुजी इंगळेचे वडील हे होळकरांच्याकडे कामाला होते आणि अंबुजी इंगळे हे महाजी शिंदेंच्याकडे होते. त्यांना अंबाजी इंगळे असेही म्हटलेलं जातं. आणि त्यांनी खूप चांगली सेवा केली मराठीशाहीची. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे 1780 सालानंतर ॲक्च्युली त्यांच्याकडं ग्वाल्हेरचा किल्ला त्यांच्या ताब्यामध्ये होता आणि तो त्यांनी इंग्रजांना देऊन टाकला. म्हणजे इंग्रजांनी जेव्हा हल्ला केला त्यांनी तो इंग्रजांच्या ताब्यात दिला आणि ते माझीनं ग्वाल्हेरला उज्जैनला भेटायला गेले तेव्हा माझी शिंदेना त्यांचा संताप आला होता की तुम्ही हा किल्ला दिला कसा परत इंग्रजांना, तुम्ही लढाई का नाही केली, तुम्ही जखमी होऊन आला असतं तर मला एक वेळ चाललं असतं. पण त्यांनी सांगितलं की त्यांचं सैन्यच एवढं होतं आणि ते वरपर्यंत येऊन पोचले होते, मला करता येण्यासारखं काही नव्हतं. ते त्यांनी मानलं नाही. त्यांना ताबडतोब त्यांनी नोकरीवरनं कमी केलं. पण नंतर त्यांच्या दिलजमाई झाली, कारण अंबुजी इंगळे पण खूप शूरग्रस्त होते. त्यांचे शेवटचे दिवस हे अतिशय वाईट गेले. पण साधारण 1801 ते 1810 या पिरियडमध्ये ते उदयपूर संस्थानाचे ते वजीर होते किंवा काइंड ऑफ ॲडमिनिस्ट्रेटर होते. आणि तो जो पिरियड होता तो उदयपूरच्या लोकांनी अतिशय चांगला सुखात घालवला. त्यांचं जी शांतता त्यांना त्या पिरियडमध्ये मिळाली ती अनोखी होती. त्यांना त्या उदयपूर संस्थानातले जे काही सर्वोत्तम हे होते, ज्या काही पदव्या होत्या तो त्यांना दिलेल्या होत्या. त्यांनी राज्याचं उत्पन्न वाढवलं. त्या काळात लढाया बंद करून टाकल्या, कारण त्यांचं स्वतःचं 5000 10,000 त्यांच्याकडे कवायती फौज होती, ती त्यांनी तिथं व्यवस्थित ठेवली होती. त्यामुळं त्या काळातले लोक अतिशय त्यांच्याबद्दल चांगलं बोलतात. अजूनही त्यांचा इतिहासामध्ये एक चांगला ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्यानंतर ते त्यांच्या तिथून जे बाहेर पडले, नंतर त्यांना बरेच वाईट दिवस आले. त्यांना पुत्र नव्हता, त्याने त्याच्या आपल्या भावाचा मुलगा दत्तक घेतला वगैरे वगैरे. तर अंबुजी इंगळे हे नाव मराठ्यांच्या काळामध्ये बरंच प्रसिद्ध होतं. आणि तर आपण होतो या लढाईवरती. आणि त्याच्यानंतर इंग्रजांच्या ज्या लढाया झाल्या त्यानंतरची जी महत्त्वाची लढाई होती ती 1787 झाली. जुलै 1787 ही लालसोटची लढाई. ही लढाई माझी शिंदे आणि त्यांच्या विरुद्ध जयपूर आणि जोधपूरचे राणा आणि त्यांना जो मिळालेला होता हमदानी म्हणून हा एक मुघल सरदार होता, तो आधी माझींच्या हाताखाली होता. माझीनं तो आधी रिपोर्ट करायचा आणि त्याला राघवगडच्या मोहीमवरती पाठवलं होतं. राघवगडची मोहीम जिंकून त्यांनी तो परत आला आणि ही संधी साधून त्यांनी राजपुताना जे राजे होते त्यांना तो जाऊन मिळाला आणि त्यांनी मोठी फौज तयार केली होती. या काळात काय झालं होतं की महाजी शिंदेना वकील मुतलकी जी पदवी मिळाली होती मुघल सम्राटाकडनं, त्यामुळं महाजी शिंदेंच्यावरती एक प्रकारे म्हणजे दुहेरी जबाबदारी येऊन पडली होती की एक तर त्यांना मुघल सम्राटाचं जे काम होतं तेही करायला लागायचं आणि मराठ्यांचं जे काम होतं पेशव्यांचं तेही त्याला करायला लागायचं. आणि हे उदयपूर आणि जोधपूर, हे जयपूर आणि जोधपूरचे जे संस्थानिक होते ते मराठ्यांचे मंडलिक होते. त्यामुळे मराठ्यांना त्यांनी खंडणी देणं हे बांधिलकी होती. आणि तसंच त्यांना मुघल सम्राटाला पण त्यांना बांधिलकी होती की त्यांना खंडणी द्यायला पाहिजे म्हणून. आणि माझीनं ही दोन्ही खंडणी वसूल करायची होती म्हणून ते त्यांच्याकडे त्यांनी आपला सरदार पाठवला की तुझा आणि त्यांची या दोघांची खंडणी वसूल करून घेऊन ये म्हणून.
तर जयपूरच्या राजाने त्याच्या जो सरदार आला होता त्याच्याशीच लढाई केली आणि त्याला पराभूत करून तिथनं पाठवून दिलं परत. आणि ही गोष्ट माझीनं कळली की त्यांना निश्चितच त्याचा राग आला की तुम्ही खंडणी पण देत नाही, ही काय गोष्ट आहे. म्हणून ते स्वतः आणि ते बादशाला घेऊन जयपूरवरती आले होते. तिथं त्यांनी बरेच दिवस मसलती वगैरे केल्या आणि मग तिथून त्यांनी जो शाह आलम II होता त्याला परत पाठवून दिलं दिल्लीला आणि माजी शिंदे तिथंच टिकून राहिले. आणि त्यांच्यात मग जयपूरच्या राजांनी आणि जोधपूरच्या राजांनी त्यांचे वकील वगैरे पाठवले बोलणी करायला. तर जयपूरचा जो वकील आला होता त्याला त्यांनी त्या वकिलांनी माझीनं विचारलं की तुमची किती खंडणी थकबाकी आहे. तर माझीने त्यांना उत्तर दिले की तुमचे 3.5 कोटी याची शिल्लक आहेत गेले 5 वर्षाची थकबाकी वगैरे धरून. तर तो जयपूरचा वकील त्यांना म्हणाला, हो आमच्या जयपूरच्या महालाला 3.5 कोटी दगड नाही आहेत, तुम्हाला 3.5 कोटी रुपये कुठले देऊ आम्ही. तर त्याचा हा जो हे त्याच्याने उर्मटपणाचं उत्तर दिलं तसं त्यांना माझीनं राग आला आणि त्यांनी त्याला तिथून हकलून दिलं त्याला. आणि तो जयपूरचा राजा पण लढाईच्या तयारीत होता, जोधपूरचा राजा पण त्या लढाईची तयारी करत होता आणि त्यांना फक्त तो वेळ घालवायचा होता त्यामुळं, कारण त्यांना सैन्य जमवायचं होतं. तर त्यामुळे ते फक्त बोलणी करत बसले होते, पण अक्षरशः त्यांना बोलणी करायची नाही, त्यांना लढाईच करायची होती. आणि माझीने ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आपण लढाई करायची त्यांनी तयारी करायला सुरुवात केली. अंबुजी इंगळे त्यावेळी पानिपतवरती गेले ते शिखांच्या लढाईसाठी, त्यांनी परत बोलवलं. अशा अप्पा खंडेराव तिकडे गेले होते, त्यांनाही परत बोलवलं. हळूहळू त्यांनी आपले फौज वाढवायला सुरुवात केली. आणि ही लढाई मराठ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे, कारण या लढाईला मराठ्यांचं दुसरं पानिपत असं इतिहासामध्ये संबोधलं जातं. या लढाईमध्ये खूप वैशिष्ट्यपूर्ण घटना घडल्या. या लढाईबद्दलची जी कागदपत्रं अवेलेबल आहेत ती इतकी कागदपत्रं कुठल्याही हिंदुस्थानातल्या लढाईची अवेलेबल नसतील. इतकी कागदपत्रं, इतक्या घटना त्याच्याबद्दलच्या नोंदी आपल्याकडे सध्या अवेलेबल आहेत. या लढाईचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही पार्टीनं वाटलं की आपला जय झाला. मराठ्याने वाटलं की आपण जिंकलो आणि राजपुतांनाही वाटलं आपण जिंकलो. म्हणजे हा एक विचित्र योग म्हटला पाहिजे की दोन्ही पार्ट्या कशा काय जिंकतात. तर आणि ही मराठ्यांनी पहिल्या दिवशी जरी लढाई जिंकली होती तरी त्यांना त्या लढाईतून माघार घ्यावी लागली होती. म्हणजे जिंकणारा सुद्धा माघार घेतो अशी त्यावेळी परिस्थिती निर्माण झाली होती. तर ही अशी बरीच इंटरेस्टिंग अशी लढाई होती. ही लढाई 27 जुलै 1787 मध्ये झाली आणि लालसोट हे ठिकाण जयपूरच्या आग्नेयेस साधारण 40 किलोमीटरवरती आहे आणि त्याच्यापासून एक 10 किलोमीटर तुंग नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये ही लढाई झाली होती. तर त्याला सगळीकडे लालसोटची लढाई असंच मानलं जातं, कारण लालसोट हे त्या ठिकाणचं मोठं गाव असेल. तर लालसोटची लढाई यामध्ये हे वैशिष्ट्य असं होतं की माझींचे पण एक 20-25 हजार सैनिक असेल आणि ती लढाई सुरू होण्याच्या आधी 10 दिवस म्हणजे 17 तारखेला 17 जुलैला त्यांची एक कन्या बाळजाबाई म्हणून तिचं दुःखद निधन झालं. त्यामुळे माझीनं अतिशय वाईट वाटलं आणि त्यांनी त्याला लढाईतून आपलं अंग काढून घेतलं आणि सगळी सूत्र त्यांनी राणेखानबाईच्या हवाली केली होती आणि त्याला त्यांनी सेनापतीपद देऊन टाकलं होतं. आणि बाकी सरदारांना सांगितलं की तुम्ही तुमच्या काय अडचणी असतील, काय बोलणी असतील ती ह्याच्याबरोबर करा, कारण मला वेळ नाही, मला हे सगळं बघायचं आहे. तर 13 दिवस झाल्यानंतरच माजी शिंदे या लढाईत परत उतरले होते. तर हे एक त्याचं वैशिष्ट्य होतं की ही संपूर्ण लढाई ह्यांनी राणेखानबाईंनी हँडल केली होती. आणि या लढाईचं जे वैशिष्ट्य मला गेल्या काही दिवसामध्ये मी या लढाईबद्दलची बरीच कागदपत्रं अजूनही वाचतोय. तर त्याचं वैशिष्ट्य असं की हा एक मराठ्यांच्यासाठी माझ्यामध्ये एक सापळा होता की या लढाईत जर मराठी शिरले असते आणि जर त्यांचा पराभूत झाला तर त्यांचं निश्चितपणे पानिपत झालं असतं. कारण हे जे तुंगाचं नावाचं जे गाव होतं एक वाळवंट आहे, एक 5-7 किलोमीटर लांबीचं वाळवंट आहे. त्याच्या उत्तरेला आणि दक्षिणेला अशा छोट्या छोट्या टेकड्या आहेत आणि त्याच्या पूर्वेकडे मोरेल नावाची एक नदी वाहते आणि त्याची उंच सखल उंचवटे त्या भागामध्ये आहेत. आणि जो पश्चिमेकडचा भाग आहे त्या बाजूला जोधपूर संस्थान येतं. म्हणजे जोधपूर संस्थानाचं सैन्य जे येणार ते त्या बाजूने येणार आणि तिन्ही बाजूनी साधारण मराठ्यांचं सैन्य ह्या नॅचरल ज्यामुळं उंचवट्यामुळं वेढलं जाणार होतं. पण महाजी शिंदे आणि जे राणेखानबाई होते हे सगळे कुशल सेनापती होते. त्यांनी अशा कित्येक लढाया लढलेले होते. त्यामुळे त्यांना याचा एवढा प्रॉब्लेम वाटला नसेल जेवढा मला आज जेवढा वाटतोय की हा खरा एक सापळा होता. तर माझी म्हणजे राणेखानबाईंनी त्यावेळी काय केलं, त्यांनी आपल्या सैन्याचे 3 भाग केले.
आणि आता ह्यावेळी नकळत आपली पानिपतच्या लढाईची तुलना होती, म्हणजे आम्ही जरी तुम्ही नाही करायची म्हटली तरी, तर यावेळी त्यांनी काय केलं, आपलं संपूर्ण सैन्य एका दमामध्ये पुढे सरकवलं नाही, तर त्यात त्यांनी सैन्याचे 3 भाग केले. पहिला जो फ्रंटचा जो भाग होता त्यावेळी राणेखानबाई स्वतः राहिले, त्यांच्याबरोबर एक 5-7 हजार 10,000 सैन्य होतं. त्याच्यामागं 2 कोस अंतर ठेवून डी बॉईनची फौज होती. आता डी बॉईन हा एक फ्रेंच सरदार होता, तो फ्रान्समधून आला होता आणि तो माजींच्याकडं अखेरपर्यंत राहिला, अगदी तो रिटायर होऊन परत जाईपर्यंत तो माजींच्याकडं राहिला आणि त्याची फौज होती, म्हणजे त्याचा तोफखाना होता, त्याची कवायती फौज होती. आणि त्याच्यापासून परत 2-2.5 कोस अंतर ठेवून महाजी शिंदेचं सैन्य होतं आणि त्याच्या मागं 2-2.5 कोस सैन्य ठेवून त्यांचा जो मेन डेपो होता, म्हणजे मेन सप्लाय डेपो, जिथं त्यांचं सैन्य धान्य काही गोष्टी असतील तो त्यांनी त्याच्या मागं ठेवला होता. म्हणजे ही जी लढाईची रचना त्यांनी केली होती ती अप्रतिम होती. मला अजून कुठला तरी आपला आता सध्याचा जो एखादा लेफ्टनंट जनरल असेल किंवा कॅप्टन असेल किंवा मेजर असेल त्याच्याकडनं मला समजून घ्यायचे की ह्या पद्धतीला काय म्हणतात, की एकदम सैन्य पुढं न नेता एका टप्प्याटप्प्याने न्यायचं. तर पहिल्या दिवशी त्यांनी राणेखानबाईंनी आपलं सैन्य एक साधारण 4-5 मैल पुढं नेलं, त्याच्या मागं दुसरं सैन्य तेवढंच 4-5 मैल आलं, त्याच्यानंतर तिसरं सैन्य आलं. तर अशा प्रकारे थोडं थोडं करत पुढं सरकत होते. आणि जेव्हा ॲक्च्युली लढाई झाली तेव्हा राणेखानबाईचं सैन्य तिथं होतं आणि डी बॉईनचं सैन्य होतं, म्हणजे मध्यभागी डी बॉईनचं सैन्याचा तोफखाना होता, उजव्या हाताला राणेखानबाईचं सैन्य होतं आणि थोडा तोफखाना, आणि डाव्या बाजूला अंबुजी इंगळे आणि बाकीचे घोडेस्वार होते, म्हणजे घोडदळ होतं. आणि साधारण त्यांच्या पण सैन्याची रचना अशीच होती की मध्यभागी तोफखाना, उजव्या हाताला हमदानी होता, आणि हमदानी एक उत्कृष्ट सेनापती होता त्यांचा, आणि त्यामुळे लढाईची सगळी सूत्र त्यांच्या हमदानीकडे आली होती. मोहम्मद बेग हमदानी त्याचं नाव. तर त्याच्याकडे सगळी लढाईची सूत्र आलेली होती. आणि डाव्या हाताला प्रताप सिंगाचं म्हणजे जयपूरकरांचं सैन्य होतं. तर अशी ही 3 फळ्या तयार झालेल्या होत्या आणि मराठ्यांच्या अशा 3 फळ्या होत्या. तर सकाळी 9 वाजता लढाईला तोंड फुटलं. आणि तुम्ही आता जस्ट इमॅजिन करा की जुलै महिन्याची सकाळ 9-10चा सुमार, आणि आपण वाळवंटामध्ये आहोत, राजस्थानच्या वाळवंटामध्ये, तापमान किती झालेलं असेल, आणि तशावेळी ही लढाईची सुरुवात झाली. माझ्या मते ही लढाई महाजींनी मुद्दाम आधी घेतली, कारण जेवढा उशीर होत होता तेवढं राजपूतांचं सैन्य वाढत होतं आणि मराठ्यांना त्यांचा सप्लाय पुरत नव्हता. कारण मराठ्यांचा जो सप्लाय यायचा, त्यांना जो मटेरियल किंवा जो काही अन्नधान्य मिळायचं, पैसा मिळायचा, तो सगळा ग्वाल्हेर, मथुरा या भागातून यायचा, आणि ते इथून बरंच लांब होतं, 400-500 किलोमीटरवरती होतं. त्यामुळे बरंचसं सैन्य, बरेचसं त्यांचं जे रसद यायची ती सगळी मधल्यामध्ये लुटली पण जायची. त्यामुळे त्यांच्याकडे अन्नधान्याची खूप महागाई झाली होती, आणि त्यात भरीसभर म्हणजे काय, महाजींच्याकडे पैसे नव्हते आपल्या सैन्याचा पगार द्यायला. त्यामुळे 5-6 महिने पगार दिलेला नव्हता, सैन्य पण त्यांचं नाराज होतं. आणि त्याचवेळी त्यांच्याकडं जे सम्राटाचं सैन्य, मोगल सम्राटाचं सैन्य होतं ते पण त्यांच्याकडं होतं. तर ते सैन्य त्याला सांभाळायचं होतं, आणि त्यांना पण 2-3 महिन्याचा पगार दिलेला नव्हता, त्यामुळे तेही नाराज होते. आणि अशी ही सगळी परिस्थिती, म्हणजे सगळ्या गोष्टी महाजींच्या विरुद्ध होत्या आणि सगळ्या गोष्टी या राजपूतांना फॉर होत्या, त्यांच्या दृष्टीने या ॲडव्हान्टेज होत्या. आणि तरी पण मराठ्यांनी हा निर्णय घेतला, आणि तुंगची जी लढाई झाली त्या लढाईमध्ये जो डी बॉईनचा तोफखाना होता त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. आणि त्यांच्या तोफखाना, आणि इकडं जो राणेखानबाईचा जी टोळी होती त्यांनी पण चांगला हे केला, युद्ध केलं. आणि युद्धामध्ये एक तोफेचा गोळा लागून तो हमदानी जागच्या जागी ठार झाला. मराठीचं दुर्दैव असतं की हमदानी मेला का जखमी झाला त्यांना शेवटपर्यंत कळलं नाही, म्हणजे रात्री लढाई संपेपर्यंत कळलं नाही. आणि इकडच्या बाजूला जो अंबुजी इंगळे आणि ते बाकीची जी मंडळी होती त्यांनी, राजपूतांनी काय केलं होतं, त्यांचे लढाईचे सैन्याचे 2 गोल केले, आणि ते 2 गोल करून ते मराठ्यांच्यावरती हल्ला करायचा त्यांचा बेत होता, अशी त्यांची स्ट्रॅटेजी होती. तर ही स्ट्रॅटेजी ओळखल्यानंतर अंबुजी इंगळेंनी पण आपले 2 गोल केले, आणि त्यांना त्याच प्रकारे तोंड दिलं. तर मराठ्यांची बरंच नुकसान झालं, आणि मराठ्यांची बाजू थोडीशी कमजोर झाली ती. आणि हे बघून महाजी शिंदेनी दुसरीकडचं सैन्य जे होतं ते परत बोलून त्याची भरपाई केली, आणि त्यांनी मग राजपूतांना चांगलाच मार दिला आणि मागं रेटत नेलं. आणि त्यावेळी दुर्दैवाने काय झालं की संध्याकाळी 4-5च्या सुमारामध्ये अचानक पाऊस सुरू झाला, आणि त्यामुळे पाऊस सुरू झाल्यामुळं लढाई बंद करणं भाग पडलं, कारण त्या वाळवंटामध्ये त्यांना सैन्याची हालचाल करता येईना, घोडदळ मागं पुढं करता येईना, तोफा सरकवणं अवघड झालं. त्यामुळे दोन्ही पार्टींनी त्यावेळी लढाई बंद करायचा निर्णय घेतला. या लढाईमध्ये अजून एक मराठ्यांच्या दृष्टीनं
वाईट बातमी अशी होती की त्यांना जो पाण्याचा पुरवठा होता तो ज्या नदीतून किंवा ज्या ओढ्यातून व्हायचा ती जवळपास 2 कोस लांब होती. त्यामुळे तिथून पाणी आणून आणि घोडदळाला खूप पाणी लागतं कारण घोड्यांना खूप पाणी दिल्याशिवाय ते हालचाल करत नाहीत. तर त्यामुळं मराठ्यांचा जो परफॉर्मन्स होता तो त्या मनाने कमी पडला. जर त्यांना पाण्याचा पुरवठा झाला असता तर त्यांनी त्या दिवशी सपशेल म्हणजे पूर्ण विजय मिळवला असता असं इतिहासाच्या कागदपत्रामध्ये लिहिलेलं आहे की रांगड्यांचं पारिपत्य केलं. जर पाण्याचा पुरवठा झाला असता तर पूर्ण पारिपत्य केलं असतं असं त्यामध्ये इतिहासाच्या कागदपत्रात लिहिलेलं आहे. पण दुसऱ्या दिवशी काय झालं की हमदानीला गोळा लागून मेल्यामुळं त्यांनी राजपूतांनी वकील पाठवला आणि सांगितलं की आजचा एक दिवस आपण युद्ध तह करूया कारण आमच्या एक सेनापतीचा मृत्यू झालेला आहे, त्याचं आम्हाला कार्य सगळं उरकायचं आहे. आणि मराठे नेहमीप्रमाणे ॲग्री झाले त्याला आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी लढाई झाली नाही. तिसऱ्या दिवशी परत लढाई सुरू झाली. मराठ्यांनी परत आपला तोफखाना चालू केला. तर राजपूतांचे सैन्यच लढाईला पुढं येत नव्हतं. ते त्यांच्या ज्या लष्करी त्यांचं जे हे होतं तंबू होते त्याच्यामध्ये ते तसंच शांतपणे बसून होते. आणि मग महाजीने आपले हेर पाठवून त्याचा तपास घ्यायला सुरुवात केली की हे लढाईला काय येत नाही आहेत. तर त्यांना कळलं की मराठ्यांचं जे सैन्य होतं त्यातलं बरंचसं सैन्य हे फितूर झालेलं आहे आणि ते फितूर होऊन सैन्य त्यांना जाऊन त्यांना मिळतंय. आणि त्यात मुख्य करून जे मुघलांचं जे सैन्य आपल्या ताब्यात होतं ते सगळं मुघलांचं सैन्याने बघितलं की हीच आता योग्य वेळ आहे महाजीला कोंडी पकडायची. तर त्यांनी उठाव केला आणि त्यांनी सांगितले की आमचा आधी पगार द्या तरच आम्ही लढतो. आणि पगार देत नाही म्हटल्यानंतर त्यांनी उठाव केला. आणि जयपूरच्या राजांनी त्यांना आधीच सांगितलं होतं की तुम्ही आमच्याकडे आम्ही तुम्हाला 300-300 रुपये आत्ताच देतो आणि नंतर परत तुमचे पैसे देतो, वाढलेला सगळा पगार देतो. हे म्हटल्यानंतर त्यांनी तोंडाला पाणी सुटलं नसेल तर नवल. तर ते सगळं सैन्य उठून राजपूतांच्याकडे लागलं आणि त्यांनी त्यांचं उत्साहाने स्वागत केलं. तर अशा प्रकारे एका बाजूला आपल्या सैन्याला पगार नाही, खायला अन्न नाही, घोड्याला पाणी मिळत नाही आहे आणि ही फितुरी झालेली. तर अशा परिस्थितीने महाजींची मनस्थिती काय झाली असेल याचा आपण विचार करू शकतो. पण महाजी हे अतिशय वाकाबगार सेनापती होते म्हणून मी त्यांना महान सेनापती एवढ्यासाठी म्हटलं. तर त्यांनी आपल्या परत जे सरदार होते त्यांची बैठक बोलवली आणि त्यांचं म्हणणं पडलं की ही वेळ अतिशय वाईट आहे, हे दुसरे पानिपत होऊ घातलेलं आहे, तर आपण इथून निघावं. महाजी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. पण जेव्हा राणेखान भाई वगैरे सारखी जी मंडळी आहेत हे सांगतात तेव्हा त्यांनी महाजींची समजूत काढली आपण असं करूया 3-4 दिवस इथून निघून जाऊ आणि त्यानंतर शांत झाल्यानंतर परत आपण एकदा येऊन लढाई करू. तर महाजी त्याला तयार झाले होते. पण महाजीने कळून चुकलं होतं की ही लढाई करणं म्हणजे आपल्या लोकांचा हकनाक प्राण देण्यासारखं आहे, तर ही लढाई करणं आता बरोबर नाही आहे. म्हणून त्यांनी मग माघार घ्यायला सुरुवात केली. जवळपास 1 ऑगस्टपासून ही माघार सुरू झाली. जवळपास 10 ऑगस्टपर्यंत ही माघार सुरू होती आणि ते शेवटी अलवारचा जो राजा होता राव राजा माशेडीकर त्याच्याकडे ते आले आहेत कारण तो त्या महाजींचा मित्र होता. त्यांनी त्याला आपल्या किल्ल्यामध्ये आसरा दिला आणि तिथं त्यांना 1 लाख रुपये दिले, अन्नधान्य दिलं, खायला प्यायला दिलं. अशा प्रकारे त्यांनी त्यांची काळजी घेतली आणि त्यानंतर महाजींनी परत आपलं सैन्य जमा केलं आणि आपला जो सो कॉल्ड पराभव झाला तर त्याचं त्यांनी उट्टं काढलं. तर ही जी लढाई होती ती अतिशय महत्त्वाची होती, लालसोटची लढाई. या लढाईचं वैशिष्ट्य हे आहे की यातून मराठ्यांनी यशस्वी माघार घेतली. म्हणजे मला यावेळी आठवण येते की दुसऱ्या महायुद्धामध्ये आपण डंकर्कची लढाई आपण वाचलेली असेल की डंकर्कमध्ये जेव्हा दोस्त सैन्याचं हाल चालले होते त्यांना कोंडीत पकडलं गेलं होतं तेव्हा ऑपरेशन डायनामो नावाचा प्रकार 1940 मार्चमध्ये वगैरे झाला होता. तर त्याचा जो सेनापती होता त्यांनी इंग्रजांचा सेनापती त्यांनी जवळपास 1 लाख सैन्य फ्रान्सपासून परत घेतलं होतं आणि त्यात त्यांची जवळपास 800-850 बोटीतून त्यांनी सैन्य आपलं परत मागवलं होतं. तर या माघारीचं बरंच कौतुक केलं जातं. पण ही महाजी शिंदेची जी माघार होती ती मला डंकर्कच्या लढाईपेक्षा मला जास्त महत्त्वाची वाटते की त्या कारण कंडिशन्स किती खराब असतील त्याचा विचार केला. दळणवळणाची साधनं नाहीत, तुमच्याकडं गाड्या नाहीत, घोडे नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ही यशस्वी माघार घेतली, आपल्या एकाही सैनिकाचा मृत्यू जाऊ न देता. ही माझ्या मते ही त्यापेक्षा श्रेष्ठ माघार असू शकेल आणि याचा अजून अभ्यास होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि याचं फलस्वरूप असं झालं की जयपूरकरांना वाटलं की आपला जय झाला आणि म्हणून त्यांनी आनंदोत्सव वगैरे साजरा केला आणि त्यांनी
हमदानीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा पुतण्या जो होता इस्माईल बेग म्हणून, त्याला भरीस पाडून त्याला आग्र्याला वेढा घालवायला पाठवलं. त्यावेळी लक्षात ठेवा की आग्र्याचा किल्ला हा मराठ्यांच्या ताब्यामध्ये होता. साधारण 1785 किंवा 84च्या काळामध्ये आपल्या ताब्यात आग्र्याचा किल्ला होता. तो 1803 पर्यंत होता, म्हणजे साधारण 20 वर्ष तो किल्ला आपल्या ताब्यात होता. आपण आग्र्याच्या किल्ल्यात जातो पण आपल्याला ही घटना माहीत नसते की हा किल्ला एकेकाळी आपल्या ताब्यामध्ये होता. आणि त्याचा जो किल्लेदार होता त्याचं नाव लखबादादा लाड. तर हे नाव पण आपण कधी ऐकायचा संबंधच येत नाही. त्याचं अक्षरी नाव लक्ष्मण अनंत लाड. हाही कोकणचा रहिवासी गोमंतकमधला होता. तर तो त्याचं आधीचं काही डिटेल्स कळत नाहीत, पण त्याचं नाव जे येतं ते या आग्र्याच्या वेढ्यामुळे येतं. या जिगरबाज गृहस्थांनी हा किल्ला 10 महिने लढवला. 10 महिने त्याला वेढा पडला होता मोगलांचा, तरी 10 महिने त्यांनी युद्ध करून हा किल्ला लढवला आणि अजिंक्य आपल्याकडे ठेवला. त्या 24 जून 1788 ही लढाई संपली. सुरू झाली होती सप्टेंबर 1787 म्हणजे लाडसूटच्या लढाईनंतर तर लगेच ही लढाई सुरू झाली होती. त्याला वेढा घातला होता मुघलांनी. कारण आग्रा जर आपल्या ताब्यातून गेला असता तर दिल्ली पण आपल्या ताब्यातून गेली असती. कारण दिल्लीवरती लक्ष ठेवायचं म्हणजे आग्रा तुम्हाला ताब्यामध्ये पाहिजे, आणि आग्रा ताब्यात असणं हे माझींच्या दृष्टीने अतिशय आवश्यक होतं. तो जर किल्ला गेला तर आपलं उत्तरेकडचं सगळं वर्चस्व संपुष्टात आलं होतं. त्यावेळी महाजींनी हा किल्ला आपल्याकडे ठेवला आणि लखबादादा लाडचं खूप कौतुक केलं त्या लढाईनंतर. त्याला हत्ती आणि पालखी आणि काय नजराणे आणि संपत्ती वगैरे बरंच काही दिलं. आणि ही एक लढाई अतिशय वाचन करण्यासारखी आहे, अतिशय महत्त्वाची आणि अतिशय चांगली लढाई आहे. आणि यानंतर अशा लढाया एक होत गेल्या. एक पाटणची लढाई म्हणून एक प्रसिद्ध लढाई आहे जी आपण कधी इतिहासामध्ये वाचत नाही, पण ही लढाई झाली ही मारवाडचा जो जोधपूर होता त्याची अद्दल अजून मोडलेली नव्हती. त्यामुळे त्याला वाटत होतं की आपण मराठ्यांच्या पेक्षा अजून श्रेष्ठ आहोत. तर मराठ्यांनी एक दिवस त्यांची अद्दल मोडायचं ठरवलं आणि पाटण म्हणून एक गाव आहे आपलं, इथलं महाराष्ट्रातलं पाटण नाही, राजस्थानमध्ये एक पाटण आहे, जयपूरपासून 40 मैलावरती असेल. तर तिथेही लढाई झाली आणि ही एक अतिशय चांगली लढाई मराठ्यांनी केली. कारण त्यांच्याकडे जवळपास 40,000 सैन्य होतं राजपूत लोकांचं. आणि मुख्य म्हणजे त्यांच्याकडे केसरिया नावाचा जो प्रकार आहे, म्हणजे जे सैनिक केशरी रंगाचा वेश घालून येतात त्यांच्यावरती त्यांचं असं म्हटलं जातं की ते लढाईत एकतर मरतात किंवा विजयी होऊनच परत जातात. तर 40,000पैकी 10,000 त्यांच्याकडे केशरिया सैनिक होतं. तर अशा सैनिकांचा, अशा या फौजेचा महाजींनी पराभव केला. त्यावेळी डी बॉयन आणि बाकीचे सरदार होते. आपली फौज फार नसेल, 10-15,000 फौज असेल, पण डी बॉयनच्या तोफखान्यांनी यावेळी कमाल केली आणि त्यांनी ही लढाई जिंकून घेतली. आणि त्याचवेळी झालेली दुसरी एक महत्त्वाची लढाई म्हणजे मेडतेची लढाई. मेडते नावाचं एक गाव आहे त्या बाजूला. त्या ठिकाणी पण मराठ्यांनी परत जयपूरच्या सैन्याबरोबर लढाई करून त्यांनाही धडा शिकवला. आणि या 2 लढाईंच्या नंतर साधारण 10-15 वर्ष राजपूत सैनिक मराठ्यांच्या नादी लागले नाहीत. कधीही त्यानंतर त्यांनी कधी मराठ्यांची खोड काढली नाही किंवा त्रास दिला नाही किंवा त्यांची खंडणी कधी तुंबवली नाही. तर अशा प्रकारे या 2 लढाया होत्या. आणि शेवटची लढाई 1792 झाली ती होती लाखेरीची लढाई. आणि ही लढाई दुर्दैवाने आपल्याच लोकांच्यात झाली. म्हणजे होळकरांचं सैन्य आणि माझींचं सैन्य यांच्यामध्येही लढाई झाली आणि ही पण लढाई माझीच्या लोकांनी जिंकली. पण दुर्दैव होतं की आपल्या लोकच एकमेकाविरुद्ध लढत होते, पण लाखेरीची लढाई पण माझीने जिंकलेली होती. तर अशा या लढाया आहेत ज्या माझीने केल्या. जवळपास 20 लढाया माझीने लढलेल्या असतील. काही लढाईंची नावं मी इथे घेतलेली नाहीत. त्यामध्ये चकसानाची लढाई आहे, नरवर नावाचा एक किल्ला त्या लढाईची आहे, राघवगड नावाचा किल्ला आहे त्या लढाईची त्याची लढाई आहे, दिगचा किल्ला, डिगेचा किल्ला म्हणून आहे प्रसिद्ध, त्याची लढाई आहे, कन्नौजचा किल्ला म्हणून आहे. कन्नौजच्या किल्ल्यामध्ये या इस्माईल बेगला कैद करण्यात आलं होतं आणि त्याला नंतर तुरुंगवास झाला आणि त्यातच तो ठार झाला. तर अशा बरेच लढाया आहेत. आणि त्यावेळेच्या ह्या लढाया माझीने जिंकलेल्या होत्या. 1-2 लढाई ते हरले होते, नाही असते नाही. चकसानाची लढाई पण ते थोडेफार हरले होते. लालसूटची लढाईबद्दल बरीच दुमत आहेत, म्हणजे याबद्दल मी बराच मागोवा घेतला इतिहासामध्ये. साधारण मला 11 ठिकाणी त्याचा या लढाईचा उल्लेख आणि वर्णन सापडलं. त्यामध्ये राजपुतानामधली जी कागदपत्र आहेत, म्हणजे जोधपूरचा इतिहास, जयपूरचा इतिहास, टॉड या ग्रस्तांनी, इंग्लिश ग्रस्तांनी लिहिलेला राजपुतानाचा इतिहास,
टॉड म्हणजे हा काइंड ऑफ आपल्याकडे जो ग्रँड टफ म्हणून आहे ज्यांनी मराठ्यांचा इतिहास लिहिला त्या प्रकारचाच हा मनुष्य होता. त्यांनी हा इंग्रज अधिकारी होता. त्यांनी राजपुतानामध्ये पायी प्रवास केला आणि तिथल्या सगळ्या उलाढालींची आणि राजपुतांच्या याची माहिती करून घेतली आणि त्यांनी राजपुतानाचा इतिहास म्हणून एक मोठं पुस्तक लिहिलं. तर त्याचंही पुस्तकामध्ये या लढाईचा उल्लेख होतो. तर या लढाईमध्ये म्हणजे जस्ट कल्पना करा, लढतात मराठे आणि मुघल किंवा मुघल आणि राजपूत आणि मराठे, लढाई चाललेली आहे राजपुतानामध्ये. आणि याचा मागोवा कोण घेतं तर हैदराबादचा जो निजाम आहे तर त्याचा एक वकील तिथं बसलेला होता आणि त्यांनी बसून तिथं आपली फारसीमध्ये कागदपत्र पाठवलीत, त्या लढाईचं वर्णन पाठवलं आणि ते वर्णन ज्या कागदपत्रामध्ये आहे ती आजही सालारजंगच्या म्युझियममध्ये अस्तित्वात आहेत. आणि त्या कागदपत्रांचं थोर इतिहासकार सेतू माधवराव पगडी यांनी त्याचं भाषांतर केलेलं आहे मराठीमध्ये आणि ते अतिशय वाचण्यासारखं आहे. त्यामध्ये त्यांनी इतके बारकाईने त्याचं वर्णन केलेलं आहे की जसं आपण एखादा अहवाल आणि बातमी म्हणजे रिपोर्ट अँड न्यूज, रिपोर्ट म्हणजे काहीतरी ऑथेंटिक बातमी असते, ती न्यूज म्हणजे एक उडत आलेली बातमी. तर अशा प्रकारे पण त्याचं बायफर्केशन केलेलं आहे त्यांनी की या प्रकारे ही न्यूज आली होती, या प्रकारे अशी बातमी आली होती. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे अतिशय. आणि शेवटी त्याचं जर आपण लोकशाहीच्या दृष्टीने त्याचं आपण जर हे घेतलं तर बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की लढाई राजपुताने जिंकली, काही लोकांचं म्हणणं आहे मराठ्यांनी जिंकली. आणि आपण जेव्हा इंग्रजांची कागदपत्र वाचतो म्हणजे पुणे रेसिडेन्सी करस्पॉन्डन्स हा नावाचा जी कागदपत्र आहेत पुण्यातल्या अधिकाऱ्यांनी लिहिलेली पत्र, तर त्यामध्ये त्यांनी बरोबर इंग्रजी लोकांचं त्यांनी हे घेतलेलं आहे स्टँड की ही लढाई अनिर्णित राहिली, ही लढाई कोणीच जिंकलं नाही, मराठ्यांनी पण जिंकली नाही आणि राजपुतांना पण जिंकली नाही, अनिर्णित राहिली असं त्यांचं म्हणणं आहे. तर असे याचे वेगळे कंगोरे आहेत या लढाईचे. तरी मराठ्यांच्या लढाई माजी शिंदे एक सेनानी अशा प्रकारे उत्कृष्ट प्रकारे सेनानी होता की लढाईमध्ये आपल्या लोकांचा प्राण जावं असं त्याची कधी अपेक्षा नसायची. आपण ही लढाई जिंकावी आणि लढाई हा शेवटचा त्यांचा हे होता, ऑप्शन असा. जर जितकं होईल तितकं समोपचाराने बोलणी करून हा वाद मिटवायचा, अगदीच गरज पडली तर लढाई करायची, लढाईमध्ये आपल्या सैनिकांचं कमीत कमी नुकसान करायचं, एवढंच नाही तर शत्रुपक्षाचं पण कमीत कमी नुकसान करायचं. माझी जी काही लढाईची सूत्र होती त्यामध्ये हे एक होतं की शत्रुपक्षाचा जर अधिकारी शरण आला तर त्याला कधी त्यांनी त्याची हत्या केली नाही. माझींच्या लढाईमध्ये कधीच अशा प्रकारच्या हत्या झालेल्या दिसत नाही जे आपण मोगलांच्या काळामध्ये बघतो की मोगल सर्रास कत्तली करायच्या लोकांच्या. माझी शिंदेनी अशा प्रकारच्या कत्तली कधीही केलेल्या नाहीत. ही मराठ्यांच्या लढाईचीही वैशिष्ट्य आहेत. आणि समोरचा राजाला त्यांनी कधीही ठार मारलेली नाही. जर तो शरण आला त्याच्या ज्या काही मागण्या होत्या त्या एकमेकांनी मान्य केल्या तर प्रश्न नव्हता. मराठ्यांनी फक्त एकाच मोगल सरदाराला मारलं होतं, तो म्हणजे गुलाम कादिर म्हणून जो होता, ज्यांनी बादशाची जी बेइज्जती केली होती, त्याच्या छातीवर बसून त्याची डोळे फोडले होते, त्याला अंध केलं होतं, त्याच्या बायका पोरांना त्यांनी भर उन्हामध्ये उभं करून त्यांना मार दिला होता आणि त्याचं खणून काढला होता महाल पैशासाठी. तर त्यांनी जो बादशाची बेइज्जती केली होती त्याचा बदला म्हणून महाजींनी त्याला कैद केलं होतं आणि त्याचा बरोबर वचपा काढला होता, त्याला ठार मारून त्याची मृतदेह होता तो लाकडी संदूकमध्ये घालून त्या बादशाकडे भेट म्हणून पाठवला होता. तर बादशाला मिळालेली सगळ्यात मोठी त्या काळची ही भेट असावी की त्याच्या वचपा काढून महाजींनी त्याला ही भेट पाठवली होती. तर ते एक उदाहरण सोडलं तर मराठ्यांच्या काळामध्ये असा प्रकार फार कमी आपल्याला पाहिलेला आढळतो. इनफॅक्ट मराठ्यांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी कुठल्याही स्त्रीवरती कधी हात उचलला नाही. मराठ्यांच्या लढाईमध्ये बलात्कार, लुटालूट केली, स्त्रियांना लुटलं हा प्रकार तुम्हाला कधीही आढळणार नाही. याला अपवाद एकच लढाईच आहे, तुम्ही या ठिकाणी सांगणार नाही, कारण ती माझींच्या काळातली लढाई जरी असली तरी माझींशी निगडत नाही आहे, त्याचा आपल्याला वेगळा कुठंतरी विचार करायला लागेल. तर माझी एक असे थोर सेनानी होते. त्यांच्या सैन्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी उत्कृष्टपणे आपल्याकडं कवायती फौज तयार केली. 1785 किंवा 87 त्यांच्याकडे जर सैन्य जे होतं ते 1,57,000 सैन्य होतं आणि त्यापैकी 30,000 त्यांच्याकडं ही कवायती फौज होती. तर 30,000 कवायती फौज अशी जर तुम्ही कल्पना करू शकाल तर ही हिंदुस्थानातली काय आशियामधली एक अपराजित सेना असंच त्याला म्हटलं जायचं किंवा एक फायटिंग मशीन असंच त्याला म्हटलेलं जायचं की कुठलीही लढाई असू दे हे लोक जिंकणार. आणि नीतीमध्ये मराठी लोक हे खूप उच्च दर्जाचे होते. आणि सून झू नावाचा एक जो चायनीज फिलॉसॉफर आहे त्यांनी
2500 वर्षापूर्वी जी पुस्तकं लिहिली किंवा लढाईचं जे प्रिन्सिपल्स लिहिली, तत्त्व लिहिली, त्या तत्त्वाची आपण जर पडताळून बघितली या लढाईचं, या लढाईमध्ये तुम्हाला दिसून येतं की भौगोलिक परिस्थिती मराठ्यांच्या विरुद्ध होती, क्लायमॅटिक कंडिशन्स आपल्या विरुद्ध होत्या, रणभूमी आपल्याला साजेशी नव्हती, सप्लाय आपल्याला रसद मिळत नव्हती, तरी पण मराठ्यांनी जिंकली ही लढाई. कारण आपला जो नेते होते जे लढाईचे ते अतिशय तत्वनिष्ठ होते, अतिशय उच्च दर्जाचे होते. आणि जेव्हा तुमचा लीडर हा ही इज मॉरली करेक्ट, हिज कॅरेक्टर इज गुड, तेव्हा तुम्हाला जनरली लढाईमध्ये तुम्हाला पराभव पत्करावा लागत नाही, असं सुंजोनी म्हटलेलं आहे. आणि तेच यामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं अशा लढाईंचा आपण अभ्यास करताना या वेगवेगळ्या आत्ताच्या ज्या नवीन जी प्रिन्सिपल्स आहेत त्याचा आपण उपयोग करू शकतो आणि बघू शकतो की ही लढाई मराठ्यांनी कशी काय जिंकली असेल. मराठींच्या आयुष्यातला अजून एक अननोन जो पैलू आहे तो मी सांगणार आहे यावेळी. तर असा एक सैन्याचा भाग झाला. दुसरं महाजी एक थोर भक्त होते, ते कृष्णाचे भक्त होते. त्यांच्या हृदयामध्ये हरिभक्तीचा झरा नेहमी वाहत असे. चातुर्मासामध्ये ते भागवताचा सप्ताह करायचे. आणि एवढंच नाही, ते स्वतः कवी संत होते. त्यांनी साधारण माझ्या हिशोब केला मी त्यांच्या साहित्याचा, साधारण त्यांच्या 350-400 कविता आहेत. आणि त्यामध्ये त्यांची पदं आहेत, ओव्या आहेत, आरत्या आहेत, गवळणी आहेत, लावण्या आहेत, अशी वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी रचना केलेली आहे. आणि विविध भाषामध्ये केलेली आहे. त्यांनी मराठीमध्ये तर केलेलीच आहे, हिंदीमध्ये केलेली आहे, राजस्थानी भाषेत काही त्यांनी कवनं केली आहेत. ते बरेच दिवस ते मथुरेला राहिल्यामुळे त्यांनी ब्रजभाषेमध्ये त्याची कवनं केलेली आहेत. तर अशा विविध भाषामध्ये आणि संस्कृतवरती त्यांचं प्रभुत्व होतं असं दिसतं. त्यांनी बऱ्याच संस्कृतमधल्या पण कविता केलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या आत्ता आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यांनी ज्ञानेश्वरीवरती टीका लिहिली, त्याला माधवदास गीता असं म्हणतात. तर ती टीका पण सध्या आपल्याकडे सध्या ग्वाल्हेरच्या राजघराण्याचं जे हे आहे त्यामध्ये अवेलेबल आहे. तर हे थोर संत सेनानी होते, म्हणजे भक्ती शक्तीचा जो संगम ज्याला म्हणतात तो महाजींच्याकडे दिसून येतो. आणि महाजींची जी गुजरातमध्ये ज्या लढाई चालू होत्या त्यामध्ये अक्षरशः वर्णन आलेलं आहे की आज महाजींनी रात्रपर्यंत त्यांनी गस्त घातली, मग ते पहाटे एका नदीकाठी आले, तिथे त्यांनी आंघोळ केली, देवाची पूजा केली, मंत्र जप केला आणि मगच त्यांनी परत घोड्यावरती मान ठोकून त्यांनी परत लढाईच्या कामामध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली. आणि महाजीने आयुष्यामध्ये बरेच आपल्याला गुरु केले. जसं मी मनसूर अलीचं उदाहरण दिलं तसं संत सोहेरोबा आंबी आपण नाव ऐकलं असेल, निदान माझ्या पिढीतल्या लोकांनी तरी ऐकलं असेल की लहानपणी आपल्याला रेडिओवरती हरिभजना वीण काळा घालवू नको रे ही गाणी आपल्याला ऐकलेलं असेल, ते संत सोहेरोबांचं गीत आहे. तर संत सोहेरोबा पण त्यांनी गुरु केलं होतं. संत सोहेरोबा हे परत कोकणातले सावंतवाडी गावचे आणि 35-40 वर्ष ते तिकडं होते. आणि नंतर एक दिवस त्यांनी कोकण सोडला आणि ते उत्तरेकडे फिरायला म्हणजे बाहेर पडले तीर्थयात्रा करायला. आणि एके दिवशी त्यांची आणि महाजींनी त्यांना आपल्या दरबारात बोलवून घेतलं ग्वाल्हेरला असताना. आणि महाजींनी त्यांच्याकडनं दीक्षा घेतली होती. महाजीने त्यांनी उपदेश केला की कविता कशा प्रकारे करायच्या, त्यामध्ये भक्तिभाव कसा असायचा वगैरे वगैरे. तर हे त्यांचे मोठे गुरु होते. नंतर त्यांनी उज्जैनला एक मठ बांधून दिला होता. पण त्यांचं वैशिष्ट्य असं संत सोहेरोबा आंबेचं त्यांच्याबद्दल बरंच काम बाबू बोरकरांनी केलेलं आहे. आणि बाबू बोरकरांनी बऱ्याच त्यांच्या कविता शोधून काढून त्याचं त्यांनी संपादन केलेलं. साधारण त्यांच्या 500 ओळी भरतील एवढ्या त्यांच्या कविता आज अस्तित्वात आहेत. त्याचे 5-7 व्हॉल्यूम पण आहेत आपल्याकडं अवेलेबल. संत सोहेरोबा होते. दुसरे एक दत्त संप्रदायातले दत्तनाथ राक्षस भुवनकर म्हणून एक त्यांनी गुरु केले होते. आणि त्यांना तर ते आपल्याबरोबर लढाईवरती पण घेऊन जात असत. आणि त्यांना सहवास प्रिय असे. महाजी शिंदेच्या आजूबाजूला परिसरामध्ये कुणी संत पुरुष आला तर महाजी त्यांना आपल्याकडे बोलवून घेत, त्यांचा आशीर्वाद घेत, त्यांच्याकडनं 4 गोष्टी शिकत असत आणि त्यांचा सन्मान करून पाठवत असत. असे महाजी होते. एक मल्लप्पा वास्कर म्हणून एक वारकरी संप्रदायातले एक लिंगायत होते. त्यांचा पण त्यांनी आशीर्वाद घेतलेला होता. त्यांना पण त्यांनी आपल्या कवितांची पुस्तकं दाखवली, वाया दाखवल्या होत्या. आणि त्या दृष्टीने त्यांनी पण त्यांना हे दिला होता, अनुग्रह केलेला होता. तर असे ते थोर सेनानी होते, थोर कवी होते.
नंतर त्यांनी भक्त संप्रदायाचा हे केला. माजी शिंदेची बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे हिंदू पदशाहीचं जे स्वप्न होतं ते अंशतः का विना पूर्ण करण्याचं श्रेय आपण माजींना दिलं पाहिजे. कारण आपली जी तीर्थस्थळं होती मथुरा, काशी आणि प्रयाग, त्यातलं मथुरा हे महाजींच्या ताब्यामध्ये होतं. मथुरा आणि नंदगाव आणि वृंदावन ही 3 स्थळं महाजीने आपल्या ताब्यामध्ये ठेवली होती. म्हणजे त्यांनी बादशाला सांगून ती आपल्याकडे ठेवून घेतली होती. हे 1786-85 सालची घटना असेल. नंतर 1789मध्ये बादशाने त्यांना हे दिलं होतं, काय फरमान काढलं होतं, गोहत्या बंदीचं फरमान. गोहत्या बंदी त्यावेळी 1779मध्ये बादशाने करून त्याचं फरमान काढून संपूर्ण त्यांच्या राज्यामध्ये केलेलं होतं. म्हणजे आपल्या हिंदू धर्माची जे काही स्थळं होती किंवा ज्या काही आपल्या भावना होत्या त्या भावनांचं थोडंफार परिपूर्णता महाजींनी केली असं म्हणायला लागेल. त्या दृष्टीनं महाजींचं हे वेगळं पण दिसून येतं. तर एक थोर सेनानी, एक कवी, संत, नंतर या प्रकारचं स्वप्न बघणारा, आपल्या हिंदू धर्माबद्दल आस्था बाळगणारा, पण इतर धर्मांची त्यांनी कधी अवहेलना केली नाही किंवा त्यांचा कधी अपमान केला नाही. महाजींचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते एक लोकसंग्रह त्यांचा प्रचंड होता. प्रचंड म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं की त्यांच्याकडे आलेला मनुष्य हा कधी त्यांची नोकरी चाकरी सोडून कधीही गेला नाही. आणि हे फक्त हिंदू लोकांच्याबद्दल नाही, म्हणजे हिंदुस्थानातल्या लोकांच्याबद्दल पण नाही, हे जे युरोपमधले आपल्याकडे जे सेनापती वगैरे यायचे ते पण लोक त्यांच्याकडे एकदा नोकरीला लागले. त्यातलं एक हे उदाहरण म्हणजे डी बॉयनचं दिलं. हा फ्रान्समधला मनुष्य होता. फ्रान्समध्ये 17-18व्या वर्षी त्यांनी फ्रान्स सोडलं आणि त्यांनी शिक्षण घेतलं, लष्करी शिक्षण, आणि तिथून तो मग इकडं आपल्या मध्य आशियामध्ये आला, म्हणजे ग्रीस आणि तुर्क या एरियामध्ये आला. तिथून त्यांनी बऱ्याच लढ्यामध्ये भाग घेऊन त्यांनी आपलं कौशल्य हे केलं, अजून शिकून घेतलं. आणि नंतर मग त्याला जेव्हा हिंदुस्थानातून आलेले काही व्यापारी भेटले कैरो किंवा या भागामध्ये, तेव्हा त्याला स्वप्न पडले की आपण आता हिंदुस्थानात जावं आणि पैसे कमवावेत. आणि अशा प्रकारे तो हिंदुस्थानात आला. 1778 साली वगैरे तो आला असेल. आणि तो परत जाईपर्यंत साधारण तो 1796मध्ये परत गेला. म्हणजे महाजी वारल्यानंतर 2 वर्षानंतर तो परत गेला. पण तोपर्यंत त्यांनी शिंद्यांची सेवा केली. ह्या ग्रस्थाचं वैशिष्ट्य म्हणजे हा पण अतिशय नेक इन्सान होता. त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे शिंद्यांची सेवा केली. आणि जाताना त्यांनी जवळपास 40 लाख जमा केले होते. ते तो जाताना परत घेऊन गेला. आणि परत नेल्यानंतर त्याचं मोठेपण अशामध्ये आहे की तो ज्या गावामध्ये जन्मला होता किंवा ज्या गावामध्ये वाढला होता तर आपलं जी नेलेली ती पुंजी होती 40 लाखाची, त्यातली 1/3 पुंजी त्यांनी त्या गावाच्या उद्धारासाठी वापरली. म्हणजे त्या गावामध्ये रस्ते करणे, तिथं बागा तयार करणे, शाळा काढणे, इस्पितळं बांधणे, अशा प्रकारची त्यांनी कामं केली. आणि हे त्याचं खरं मोठेपण दिसून येतं त्याच्यामध्ये. तर डी बॉयनचा पुतळा त्या भागामध्ये बांधलेला आहे. तिथल्या लोकवर्गणीतून तो पुतळा बांधला. आणि त्या पुतळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे जे 4 बाजूला 4 हत्ती आहेत आणि त्याच्यामध्ये मनोरा आणि त्याच्यावरती त्याचा पुतळा बांधलेला आहे. तसं बघायला तर फ्रान्समध्ये हत्तीचं काही काम नाही, फ्रान्समध्ये हत्ती सापडत नाहीत. तर तरी हे हत्ती तिथे दिसतात. तर एक आपला पूर्व आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा एक संकर किंवा एक संगम झालेला त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. तर असे ते बरेच त्याच्याकडं पाश्चिमात्य आलेले, जवळ माझ्याकडं माझ्या पुस्तकात अशा एक 60-65 लोकांची यादी आहे. आणि त्यांचं थोडेफार जी माहिती मिळाली तसं हे एक दुसरा एक त्यांचा अधिकारी होता. तो त्याला त्यांनी आग्र्याचा ॲडमिनिस्ट्रेटर बनवलं होतं. तर आग्र्यामध्ये त्यांनी ताजमहालाची काळजी घेतली होती. आणि जे बाकीचे लोक, युरोपियन लोक तिकडनं जायचे त्यांना तो तिथं उतरायला भाग पाडायचा, त्यांची तो सरबराई करायचा आणि त्यांना नंतरच तो पाठवून द्यायचा. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या बायकोनी तिथे एक ताजमहाल बांधलेला अजून आहे. तो त्याला लाल ताजमहाल असं म्हणतात. त्याच्या बायकोचं नाव ॲनी होतं. तर तिनं बांधलेला एक ताजमहाल आहे. तो इंग्रजांची जिथं थडगी बांधलेली आहेत आपल्या म्हणजे जो पांढरा ताजमहाल आहे त्यापासून 40 मैलावरती तिथे एक लाल ताजमहाल म्हणून त्यांनी एक रेप्लिका बनवलेलं आहे. तिथं त्याचं त्यांनी थडगं बांधलेलं आहे. तर असे त्याच्याकडे खूप युरोपातून आलेले सैनिक होते, सरदार होते. ते पण टिकले. या युरोपातील लोकांनी बऱ्याच आपल्याकडं मर्दुमक्या केल्या, लढाया केल्या. इथं आपलं रक्त वाहिलं, काही लोकांनी आपले प्राण पण दिले इथं.
काही लोकांनी इथंच लग्न केले आणि इथंच सेटल झाले, काही लोकांनी लग्न केली आणि बायका पुराणं घेऊन ते युरोपमध्ये गेले. अशी ही एक सगळी एकदम रोमहर्षक अशी ही कहाणी आहे. आणि असे माजी शिंदे, त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. माजी शिंद्यांच्याबद्दल अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे 1930 साली जोशी नावाचे ग्रस्त आहेत, त्यांनी 5 अंकी एक नाटक लिहिले, पाटील बुवा अर्थात माजी शिंदे म्हणून. ते पण असंच ॲक्सिडेंटली मला ते इंटरनेटवरती बघायला मिळालं. त्यामध्ये माजींच्या नाटकाबद्दल म्हणजे ह्या नाटकाबद्दल पूर्ण लिहिलेलं आहे. तसेच एक तिवारी म्हणून एक ग्रहस्थ होते जळगावमधले, त्यांनी समरगीतांचं किंवा स्फूर्तिगीतांचं एक पुस्तक लिहिलं, त्यामध्ये माजींच्याबद्दलचं एक स्फूर्तिगीत लिहिलेलं आहे. तर मला असं वाटतं की माजी शिंदे हे जनमानसात रुजलेले ग्रहस्थ होते आणि त्यांचं जेवढं मोठेपण सांगावं तेवढं कमी आहे. त्यांची छत्री ही वानवडीला आहे आणि ते आपण जेव्हा पुण्याला जाल तेव्हा अवश्य भेट द्यावी अशी आहे. माझ्या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य म्हणा किंवा सुदैव असं म्हणा की हे पुस्तक प्रकाशित व्हायच्या आधी एक 10 दिवस माजींची पुण्यतिथी तिथीप्रमाणे येत होती. तर त्या दिवशी ते जे पुस्तक तयार झालेलं होतं त्याचं आपल्याला माजी शिंदेंना अर्पण करता आलं ते पुस्तक. आणि त्याच्यानंतर एक 8 दिवसानंतर त्याचं खरं प्रकाशन झालं. तर ह्या पुस्तकाचं भाग्य म्हटलं पाहिजे. जसं एक जन्माला येणारं मूल हे त्याचं भाग्य घेऊन जन्माला येतं, तसं प्रत्येक पुस्तकाचं होत असावं असं मला वाटतं. तर ह्या पुस्तकाचं भाग्य की ते जन्माला यायच्या आधी ते माजी शिंदेंचं दर्शनाला गेलं होतं आणि आता त्याचं त्यानंतर 12 फेब्रुवारीला त्याचं खऱ्या अर्थाने प्रकाशन भारत इतिहास संशोधक मंडळात झालं. तर हे पुस्तक ज्यांना इतिहासाची आवड आहे, अजून जाणून घ्यायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी पुस्तक अवेलेबल आहे. मी ते पुस्तक मार्केटिंग करायला अजिबात आलेलं नाही. माजी शिंदेंच्याबद्दल जी काही मला झालेली माहिती आहे गेल्या 10 वर्षात, जे काही मी रिसर्च केलं, संशोधन केलं, मराठी, हिंदी, राजस्थानी किंवा पर्शियन किंवा इंग्लिश, ह्या पुस्तकाची जी माहिती मला मिळाली त्याचं हे संकलन केलेलं आहे. त्या संकलनाचं हे फलित आहे असं मी मानतो. आणि एवढं बोलून माझं भाषण हे संपवतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच आणि सर्वांचे आभार. आजच्या 3ऱ्या व्याख्यान पुष्पामध्ये माननीय श्रीयुत प्रमोदजी करजगी पुणे यांनी महान मराठा सेनानी महादजी शिंदे या विषयावर अत्यंत सुंदर अशी माहिती आपल्याला दिली. अनेक महादजी शिंदेंचे अनेक पैलू, जसं की शूरसेनानी महादजी, सहिष्णू महादजी किंवा पारदर्शक महादजी आणि गुणग्राही महादजी, असे अनेक पैलू त्यांनी आपल्या व्याख्यानातून मांडले. अनेक व्यक्तिमत्व जी आपल्याला अज्ञात आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा थोडीशी माहिती आपल्याला मिळाली आणि खरोखर आजचं व्याख्यान हे इतिहासाच्या अभ्यासकांसाठी पर्वणी ठरलं यात शंका नाही सर. यानंतर याबद्दल मी मिरज विद्यार्थी संघाच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने सरांचे आभार मानते. आजच्या कार्यक्रमासाठी कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय श्रीयुत माळकर सर इथे उपस्थित आहेत, त्यांचेही मी आभार मानते. यानंतर उद्याच्या व्याख्यान पुष्पाविषयी, उद्या शुक्रवार दिनांक 5 मे 2023 पुष्प 4 कैलासवासी श्रीयुत रामचंद्र बापूराव अभ्यंकर वकील आणि कैलासवासी सौ जानकीबाई रामचंद्र अभ्यंकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गुंफलं जातंय. वक्त्या आहेत माननीय निवृत्त न्यायमूर्ती श्रीमती मृदुला भाटकर ठाणे आणि विषय आहे गोष्टी पुराव्याच्या. उद्याच्या व्याख्यानासाठी सुद्धा आपण आजच्यासारखंच वेळेवर उपस्थित राहूया आणि उद्याच्या व्याख्यानाचा लाभ घेऊया. मी मिरज विद्यार्थी संघाचे अध्यक्ष माननीय मुकुंदराव पाठक यांना विनंती करते की त्यांनी करजगी सरांना संस्थेचा मोमेंटो भेट म्हणून द्यावा. खूप खूप धन्यवाद. सर्व रसिक श्रोत्यांचे पुनश्च एकदा धन्यवाद. हा कार्यक्रम इथं संपन्न झाला असं जाहीर करते.